तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाल पाणी मंडनम मंडनानां करुण तुलसी माला कंधरम कल्नेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमान प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेदांचे अधिकरण तेचे वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निर्गुण गंगेच्या तटे असे एक पुण्यग्राम निर्गुण गंगेच्या तटे असे एक पुण्यग्राम भूमी संताचे आहे निनगोर नाम असे समाधी ते भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु पंकट स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु सद्गुरु पंकट स्वामी महाराज यांच्या समाधी सानिध्यातून ही कीर्तन रूपे सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे। कीर्तनाच्या अनुषंगाने निवडला अभंग जगन्मान्य जगद्गुरु श्रीमंत वैराग्यस्य परामूर्ती देहक्षेत्र निवासिनम तत्वज्ञ श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्मा आणि गोपाळांचा संवाद त्याचा अनुवाद या अभंगात करतात। विठाला अभंग सुंदर आहे। स्वतः गोपाळ भगवान परमात्म्याच्या समोर जा तर घरी जर पाहिलं तर आमच्याकडे ताकाचे सरोवर आहेत आणि तुझ्याकडे इथं जर बघितलं तर नवनीताचे पूर आहेत। त्यामुळे देवा तू जर आम्हाला हाकलून द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही तुझ्या दारातून जाणार नाही। तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता विठाला।
पंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यावरती सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा तसं पाहिलं तर गुरुवर्य लक्ष्मण बाबांची सेवा होती, मात्र बाबांना अचानक अडचणीमुळं काही कार्यक्रमामुळे दुसरीकडे जावं लागलं. तसं पाहिलं तर पंकट स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चालू आहे, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात तो देखील व्याप आहे. त्याचबरोबर आळंदीचं जे बांधकाम आहे ते बांधकाम देखील सुरू आहे, पंढरपूरला उत्सव सुरू आहे, आळंदीला उत्सव सुरू आहे. या 3-4 संस्थानं पाहत असताना बाबांना आज थोडा वेळ या ठिकाणी मिळाला नाही. बाबांनी जात असताना सांगितलं की या गावकऱ्यांची माफी मागा, नंतर मी 100% भेटायला येईल. त्यामुळं आज मला या ठिकाणी येण्याचा योग आला. आज माझ्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि गायनाचार्य असलेले अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची आशीर्वादात्मक उपस्थिती आहे. असे रामेश्वर बाबा आपल्या समोरच या ठिकाणी बसलेले आहेत. एवढंच नाही तर पंकट स्वामी महाराज फडक परंपरेमधलं विण्याची ज्यांची सेवा एकनिष्ठतेने आहे, आपल्याच गावातले भूमिपुत्र बाबूराव महाराज डोंगरे यांची उपस्थिती आहे, ज्यांनी गोड पद्धतीने सुंदर अशी वारकरी चाल गायली. आपले शेळके महाराज त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. आदी करून या गावातील सर्वच गुणजन मंडळी मृदंगावर जे साथ देणारे दोनही सुंदर पद्धतीने मृदंग वाजवत आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. प्रामुख्याने जर बघितलं तर छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे, आयोजन देखील केलेलं आहे, मंडप देखील चांगला दिलेला आहे, माता भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. एवढंच नाही, पलीकडे सुंदर असा स्वयंपाक देखील होणार आहे. त्यामुळे तो जोपर्यंत स्वयंपाक होणार नाही तोपर्यंत माझं कीर्तन चालू राहणार आहे. त्यामुळे स्वयंपाकही ठरवायचं की आपल्याला स्वयंपाक लवकर करायचा का उशिरापर्यंत करायचा. त्यामुळे जोपर्यंत आता मला दिसते त्यासाठी त्यांनी मानलं वाटतंय, महाराजाला दिसलं पाहिजे तिथं स्वयंपाक, तिथं त्यांनी हो म्हटलं लगेच आपलं जय विठ्ठल विठाला. पद्धतीने तुम्ही गेल्या 8 दिवसापासून हा नरसिंह जयंतीचा उत्सव साजरा करताय आणि औचित्य आहे पंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथी देखील औचित्य आहे. तुमचं आमचं परम भाग्य आहे. स्वामी महाराजांच्या नंतर आम्ही जन्माला आलो. जर स्वामी महाराजांच्या अगोदर आम्ही जन्माला आलो असतो तर कदाचित आम्ही परमार्थात असतो, नाही सांगता येणार महाराज. आम्ही या ठिकाणी गायन देखील केलं असतं, पण महाराज कीर्तनामध्येच गायन केलं असतं का, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. विठाला आज माझ्या कीर्तनासाठी मला अत्यानंद झाला. या ठिकाणी आल्यानंतर नरसिंह भगवंताच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्त सावता महाराजांच्या पाठीमागं मूर्ती आणि मंदिर देखील आहे. एवढंच नाही तर गावातील सर्व इतरचे जे काही प्रतिष्ठित अधिष्ठानित देवता आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. प्रामुख्याने आजच्या कीर्तनात जर बघितलं तर तरुण मुलं मुली खूप मोठ्या प्रमाणात आहेत, मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरं पाहिलं तर आजची कीर्तनाची सर्वात महत्त्वाची गरज जर कुणाला असेल तर या लहान मुली आणि मुलांना आहे. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर कीर्तन म्हाताऱ्या माणसाने ऐकावा का, तर बाबा 100% ऐकलं पाहिजे. कीर्तनामध्ये म्हाताऱ्या माणसांनी ऐकलं पाहिजे, 100% ऐकलं पाहिजे. पण काही ठिकाणी गावात गेल्यानंतर महाराज फक्त म्हाताऱ्याचाच भरणा असतो. म्हाताऱ्यांचा कुणाचं कान पुरं गेलेलं असते, कुणाची गुलप म्हणजे डोळे गेलेले असतात, कुणाचं अख्खं फाउंडेशन हलत असतं. फाउंडेशन काही जरी त्याला सांगितलं तरी हो महाराज खरे महाराज म्हणत असतो. महाराज त्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कीर्तन ऐकण्याची कुणाची आहे तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. विठाला छान पद्धतीने माता भगिनी त्याचबरोबर तरुण मित्र मंडळी देखील आहेत. या ठिकाणी आल्यानंतर डोंगरे बाबा एक मला महत्वाची गोष्ट पाहायला मिळाली. ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांचं जर शक्ती असेल ना तर उत्सव अत्यंत उत्साहामध्ये होतो. माझं वाक्य पुन्हा सांगतो मी. ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल आणि तरुणांची शक्ती असेल तर घेतलेला हातीचा उत्सव हा उत्साहात होतो. अनेक उत्सव असतात पण ते उत्साहात असतील असं नाही सांगता येत. विठाला राहिल्यानंतर या ठिकाणी उभा राहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जर उत्साह पाहिला ना तर अत्यंत ओसंडून भरून वाहणारा उत्साह आहे. आणि हाच उत्साह कीर्तनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवण्याचं काम देखील माझं आहे. त्यामुळे साहजिकच तो टिकून ठेईल. आजचं काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाला काही नियम असतात, काही दंडक असतात. तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य पंकट स्वामी महाराज यांनी वारकरी संप्रदायाला एक अलिखित आचारसंहिता घालून दिली. ती अलिखित आचारसंहिता अशी सांगते पहिल्या दिवशी कुठला अभंग घेतला पाहिजे, नमन झालं पाहिजे पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील, त्यानंतर जे कुठले अभंग घ्यायचे असतील निरूपणाचे अभंग घेऊ शकतो. उपांत्य दिवस असेल तर उपांत्य दिवशी आपण केलेल्या 6 दिवसाचं जे काही फळ आहे ते 7व्या दिवशी मागितलं पाहिजे. आणि आजचा 8वा दिवस आहे ते फळ मिळवण्याचा दिवस आहे, म्हणजेच काल्याचा दिवस आहे. विठाला
वर्षापासून आजचं हे 9वं वर्ष देखील संपन्न होतंय. सुंदर पद्धतीने तुम्ही हा उत्सव साजरा करताय. एक गोष्ट आहे बघा, समजून घ्यावी, एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुमचा आमचा परमार्थ योग्य पद्धतीने सुरू असेल, तुमचा आमचा संसार योग्य पद्धतीने सुरू असेल, तर समजून चालावं. त्या संसाराला देखील आणि त्या परमार्थाला देखील जर संतांचा आशीर्वाद असेल तरच तो योग्य पद्धतीने चालतो. तर संतांचा आशीर्वाद नसेल तर महाराज योग्य पद्धतीने चालत नाही. पहिल्या वर्षी दणदणीत सप्ताह होतो आणि दुसऱ्या वर्षी मात्र सामसूम झालेलं असतं. हे आतापर्यंत पाहिलंय. विठाला हा सप्ताह करत असू ना तर अत्यंत महत्त्वाचा आहे. साधू संतांचा आशीर्वाद आहे. तुम्हा आम्हाला कुणाचा आशीर्वाद आहे? गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांचा तुम्हा आम्हाला आशीर्वाद आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादामधून हा सप्ताह सुरू आहे. एवढंच नाही, श्री क्षेत्र चाक्रवाडीचे दादा माऊली त्यांचा देखील या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि आज या ठिकाणी निळोपरायांच्या गाथेचं पारायण देखील केलं गेलं. आज उत्सव खूप सुंदर आहे, उत्साहात आहे. त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच, एवढंच नाही तर प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सोसायटीचे चेअरमन, त्याच्या पुढे जाऊन सांगायचं असेल तर माता भगिनी, यामध्ये बचत गट, बचत गटाच्या अध्यक्ष, बचत गटाच्या सदस्य, बचत गटाच्या चेअरमन, या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला अभंग कोण आहे? अभंगाची प्रस्तावना अशा पद्धतीने करेल. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये, रामेश्वर बाबा, कुठलाही माणूस असेल बाबा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण काही ना काही मिळवायचा प्रयत्न करतो. काही ना काही मिळलं पाहिजे, काही ना काही पदरात पडलं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. महाराज कुणीही असू द्या, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक जणाचा प्रयत्न चालू आहे काही ना काही मिळकत मिळवण्यासाठी, काही ना काही फळ पदरात पाडून घेण्यासाठी, काही ना काही लाभ झाला पाहिजे, काही ना काही पदरात पडलं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. खरं आहे ना? बरोबर आहे ना? एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन सांगेल, सकाळी 4 वाजता उठल्यापासून माणूस संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत, त्याच्याही पेक्षा माणसाचे धड पडेपर्यंत धडपड करतो. कशासाठी? मिळवण्यासाठी. विठाला महाराज काहीतरी मिळकत मिळाली पाहिजे. जर एखादी गोष्ट बघा जवळच्या माणसापासून जर फायदा होत नसेल ना, माणूस लांब गेल्याशिवाय राहत नाही. जर एखाद्या जवळच्या माणसापासून आपला फायदा होत नसेल ना महाराज, माणूस त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही, डुंकून सुद्धा पाहत नाही. जर एखाद्या जवळच्या माणसाकडून फायदा होत नसेल, माणूस त्याकडे डुंकूनही पाहत नाही. आणि जर लांबच्या माणसाकडून फायदा होत असेल ना, तर माणूस तिकडे गेल्याशिवाय सुद्धा राहत नाही. सोपं सांगू? सोपं कळेल असं सांगतो. जर ज्या पक्षामध्ये आहोत आपण, त्या पक्षामध्ये राहिल्यानंतर जर आपला काही फायदा होत नाही तर लोक गुवाहाटीला सुद्धा जायचा प्रयत्न करतात. माणसं एवढे उत्साही आहेत, आग्रही आहेत. महाराज साधं सोपं सांगायचं ना, आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू असताना आपल्या गावाच्या परिसरातील जे काही गुणवान टाळकरी मंडळी वगैरे आहेत ना, जर यदाकदाचित शेजारच्या गावामध्ये जर चांगल्या पद्धतीने नारळ आणि फळ मिळत नसेल तर लोक लांबच्या सप्ताहाला सुद्धा गेल्याशिवाय राहत नाहीत. वस्तू जवळ असेल तर माणसं त्याच्याकडे लक्ष देतात, तर फळ देणारी वस्तू जवळ नसेल तर लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात. ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरणं आहेत. तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या सांगेल आणि पुढे जाईल. माऊलीने सांगत असताना सांगितलं, तुळस आहे का माता भगिनींनो? इकडे बघा माझ्याकडे. माता भगिनींनो, तुळस आहे दारामध्ये? प्रत्येकीच्या दारामध्ये तुळस असलीच पाहिजे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना. म्हणजे हे तर द्वियोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे महाराज. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान घर जाना. म्हणजे ते स्मशान आहे, घर नाही महाराज. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, माता माऊल्यांनो, त्याला घर नाही म्हणायचं, मसनवाटा म्हणायचं. विठाला असलं पाहिजे. महाराज गोड पद्धतीने ओवी सांगतात. बघा, दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, पण काही काही माता भगिनी एवढ्या आळशी असतात महाराज की सकाळी उठल्यानंतर त्या तुळशीला पाणी सुद्धा घालत नाहीत. काय काय असतात, इतरच्या नाही, दुसरीकडचं सांगतो, इतरचं नंतर सांगेल महाराज मी. म्हणजे काही काही माता भगिनी अशा असतात, सकाळी उठल्यानंतर त्या तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा टाकत नाहीत. पण त्याच माता भगिनी, ऊस आहे ना, ऊसामध्ये असेल, द्राक्षामध्ये असेल, महाराज द्राक्षाचं उदाहरण देत असताना माऊली सांगतात, जी माता भगिनी, जो पुरुष दारामध्ये असलेल्या तुळशीला पाणी घालत नाही, तोच पुरुष शेतामध्ये गेल्यानंतर द्राक्ष आहेत ना, द्राक्ष, त्याच्या बुडाला दूध घालतो महाराज. दूध काय कारण असेल दूध घालण्याचं?
सांगितल्यानंतर माऊली म्हणतात जर द्राक्षाच्या बोडाला जर दूध घातलं ना, ऐकताय ना सगळेजण गोड पद्धतीने ऐकताय बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कालावधीमध्ये त्यांचं तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ होतं, ज्ञानेश्वर महाराजांचं निरीक्षण एवढं श्रेष्ठ होतं की द्राक्ष जर पिकवायचे असतील आणि ते जर एक नंबर क्वालिटीचे आणायचे असतील तर त्याच्यासाठी द्राक्षाच्या बुडाला दूध घातलं पाहिजे. हे माऊलींनी त्या काळात लिहून ठेवले. महाराज तुम्ही आम्ही आत्ता विचारतोय विठाला सांगायचं आहे. विचारलं असं का करता, त्यावेळेस त्या माता भगिनीने आणि त्या पुरुषांना दिलेलं उत्तर महत्वाचं. तो म्हणतो महाराज अहो द्राक्षाच्या बुडाला जर दूध घातलं ना दूध, तर द्राक्षाकडून आम्हाला पैसे मिळणार आहेत. पैसे द्राक्षाचे मळे आणि किसे वाजे खुळखुळ किसे वाजणार आहेत महाराज, पैसे येणार आहेत आम्हाला द्राक्षाकडून. अहो तुळशीला पाणी घातल्यानंतर काय फायदा आहे आम्हाला. तुळशीच्या झाडाला जर पाणी घातलं तर तुळशीच्या झाडाचे आऊत होत नाही महाराज. होतंय का आऊत त्याचं आपलं. आपण जर विचार केला तर कोरड्यासाठी एखादं टिपरू तरी निघते का बाहेर, नाही महाराज. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हटलं जाळण्यासाठी लाकूड तरी कामाला येते का, नाही महाराज. पण जाळत असताना तुळशीचं पान घातल्याशिवाय पीठ सुद्धा नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा विठाला. बघा तुळशीच्या झाडापासून आम्हाला फायदा नाही, द्राक्षापासून फायदा आहे. म्हणून तुळशीची या झाडा दुरोनी न घापे शिंतोडा की द्राक्षाची या बुडा दुधाची घाले. महाराज लई लांबचं उदाहरण सांगितलं, जरा जवळचं उदाहरण सांगा. महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहेत आणि सासरवाडीमध्ये सासू सासरे सुद्धा आहेत. मी माझ्या पदरचं सांगणार नाही, ऐकताय गोड पद्धतीने. प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील सुद्धा आहेत आणि सासरवाडीमध्ये सासू सासरे सुद्धा आहेत. पण काही काही असे महाभाग या मंडपामध्ये सुद्धा बसलेले आहेत, या मंडपामध्ये सुद्धा बसलेले आहेत महाराज. काही काही असे महाभाग आहेत स्वतःच्या जन्मदात्या आई बापाला बोलत सुद्धा नाही, पण सासरवाडीला 2-2 तास गुलू 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 गप्पा मारतात, गुलू गुलू गप्पा मारतात महाराज. स्वतःच्या आई वडिलाला बोलत सुद्धा नाही, पण सासरवाडीमध्ये मात्र गप्पा मारल्याशिवाय राहत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज प्रमाण देत असताना म्हणतात तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. जे स्वतःच्या आई वडिलांना बोलत नसतील आणि सासरवाडीला गुलगुलू गप्पा मारत असतील, माऊली त्याला माणूस म्हणत नाहीत, मूर्ख म्हणतात. नुसतं मूर्ख नाही महाराज, पायातलं बुटाड काढावं आणि त्याच्या पाठीमध्ये 2 बुटाड टाकून त्याला मूर्ख म्हणावं विठाला. कुठल्याही थराला जाऊ शकतात महाराज. जर नाही मिळकत मिळली ना माणसं काहीच करत नाहीत. कशासाठी महाराज, उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण सांगतो. इकडे बघा माझ्याकडं इलेक्शनचे दिवस असतात. इलेक्शनचे एक रामभाऊला विचारला, रामभाऊ मतदान केलं का नाही कुणाला. तो म्हटला केलं ना मतदान. कुणाला केलं. तो म्हटला रात्री 12 वाजल्यापासून, ऐकताय ना तुम्ही, रात्री 12 वाजल्यापासून 5:45 वाजेपर्यंत वाट बघत होतो. कुणाच्या नोटा येते, कुणाच्याच नोटा आल्या नाही म्हणून मशीनवरचं नोटाचं बटन दाबून आला, कुणालाच मतदान केलं नाही विठाला. जर फायदा असेल तर लोक प्रवृत्त होतात. याच्या पुढे सुभाषितकार सुंदर पद्धतीने सांगतात, प्रयोजनम मनुतिष्य मंदोपि न प्रवर्तते, प्रयोजनम मनुतिष्य मूर्खोपि न प्रवर्तते. संस्कृत आहे, त्याचा अर्थ सांगेल फक्त. महाराज जर प्रयोजन नाही कळालं, तर लाभ नाही कळाला, तर मूर्ख माणूस सुद्धा प्रवृत्त होत नाही. साधा सोपा विषय आहे. जर फायदा असेल तर लोक प्रवृत्त होतात. महाराज मिळकतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, पण जर मिळकत मिळवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी असतात. बघा माणसाच्या अवस्थाच्या जन्माच्या 3 अवस्था आहेत. जन्मल्यानंतर 3 अवस्था आहेत. पुराव इकडे बघा, मुलींनो इकडे बघा. 3 अवस्था आहेत. एक अवस्था आहे बाल्य अवस्था, दुसरी अवस्था आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी अवस्था आहे वृद्ध अवस्था. अवस्था कळणार नाहीत महाराज, थोडं सोपं सांगतो. पहिला आहे बालपण, बरोबर आहे ना बालपण. नंबर 2 आहे तरुणपण आणि नंबर 3 आहे म्हातारपण. पण हे 3ही पण असे आहेत बाबूराव महाराज, एक पण गेल्याशिवाय एक पण येत नाही. बघा बालपण गेल्याशिवाय तरुणपण येत नाही, तरुणपण गेल्याशिवाय म्हातारपण येत नाही आणि म्हातारपण गेल्याशिवाय सरपण सुद्धा येत नाही विठाला. माणसाच्या जीवनामध्ये 3 पण जरी असले ना तरी समारोप करण्यासाठी सरपंच सुद्धा असावं लागतं विठाला. माणूस मिळवायचा
प्रयत्न करतो, बालावस्थेमध्ये बालपणामध्ये माणूस मिळवायचा प्रयत्न करतो, तरुणपणामध्ये देखील मिळकत मिळवायचा प्रयत्न करतो आणि म्हातारपणामध्ये देखील मिळकत मिळवायचा प्रयत्न करतो. महाराज बालपणाची काय मिळकत आहे? लहान लहान मुलं आहेत तिथे, लहान लहान मुलं. एका मातेला 2 मुलं असू द्या, एक लहान असू द्या आणि एक मोठा असू द्या. त्या दोघांचा जर विचार केला आणि घरामध्ये एकच खेळणी आणली, माता भगिनीला माहित असेल खेळणी एकच आणायची, 2 पोरं असू द्या, त्यात लहान असेल मोठा असेल, त्या खेळणीसाठी फार त्यांची झंगड पकड सुरू होते, मारायला सुरू होती एकमेकाला अंगावर पडून मारायला सुरुवात होते. हे माझं खेळणं आहे, हे माझं खेळणं आहे. भांडणं सुरू होतात महाराज. कशासाठी? खेळणीच्या मिळकतीसाठी. आणि जर कधी बारकाले पोरं लई चित्र असतात महाराज. बारकाले पोरं काही नाही केलं ना तरी मोठ्याने भोंगा पुकारतं आणि मोठ्याने भोंगा पुकलं की ते मोठ्या लेकरं आई आलेली असते ना, 2 धपाटे टाकून देते. हे म्हणतं मी काहीच केलं नाही ना, तरी सुद्धा मार खावा लागतो. विठाला मिळकतीसाठी, बालपणाच्या मिळकतीसाठी प्रयत्न करतात. मला पुढे जायचं महाराज. बालपणाची मिळकत लई महत्वाची असते. जर बालपणामध्ये मिळकत मिळवली ना तर आयुष्य खूप चांगलं होतं. सुभाषित आहे, मला सांगायला जास्त वेळ नाही. अवघा 1 तास माझ्याकडे उरलेला आहे. त्या 1 तासामध्ये मला थांबायचं आहे. बरोबर 1 वाजता आपलं कीर्तन विराम घेईल. त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे बालपणाची मिळकत आहे. बघा बालपणामध्ये जे मिळवता येतं ना मुलींनो, ते कुठंच मिळवता येत नाही. दिवसे नाही वतत पुर्यात एन रात्रो सुखम वसेत, यावत जीवत नाही वतत पुर्यात एन मर्त्या सुखम वसेत. या सुभाषिताचा फक्त अर्थ सांगून जातो महाराज. दिवसभर असं माणसाने काम केलं पाहिजे की रात्रीची सुखाची झोप लागली पाहिजे. इथं बसलेल्या मंडपामध्ये अनेक माणसं असतील महाराज, खूप मोठे श्रीमंत माणसं आहेत, पण दिवसभर जर मुंड्या मोडायचं काम केलं असेल ना तर रात्रभर मुंडकं टाकलं तरी त्याची झोप येत नाही महाराज. सोपं उदाहरण आहे. का तर संध्याकाळी जर चांगली झोप लागायची असेल ना तर दिवसभर असं काही ना काही चांगलं काम केलं पाहिजे, तरच रात्री सुखाची झोप लागते. नाहीतर झोप येण्यासाठी गोळ्या खावा लागतात महाराज. विठाला दिवसे नाही वक्तात पुर्यात एन रात्रो सुखम वसेत. एवढंच नाही तर यावत जीवत नाही वतत पुर्यात, जीवनभर असं जीवन जगलं पाहिजे की मरण माणसाचं सुलभ झालं पाहिजे. नाही तर काही काही माणसं मरताना म्हणतात बघा आणखी काहीतरी थोडं राहिले बघा मला करायचं. असं नाही महाराज. जीवनभर असं काम केलं पाहिजे, जीवनभर असं काम केलं पाहिजे की मरण देखील सुखकर झालं पाहिजे. गेल्यानंतर सुद्धा लोकांनी म्हटलं पाहिजे वा वा, आणखी जर काही वर्ष जगला असताना 1 नंबर झाला असं. विठाला सांगत होतो बालपणीची मिळकत महत्वाची आहे. यापेक्षा आणखी एक सुंदर असं सुभाषित आहे. प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. चौथी याच्या टाही मग काहीच करणे नाही. ऐकणारे सुज्ञ श्रोते आहेत. पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्याभ्यास केला पाहिजे. त्याच 25 वर्षाच्या जोरावरती पुन्हा धन कमवलं पाहिजे. त्याच्यानंतर 50 ते 75 या वयामध्ये माणसानं पुण्य कमवलं पाहिजे, पुण्य. आणि त्याच्यानंतर जे 75च्या नंतरचे जे वर्ष आहेत ना, आता दिवसचारी खेळी महाराज. त्या कालावधीमध्ये काहीच करायचे राहिले नाही. हे जे मार्गदर्शन आहे कोणी केले माहिती आहे का तुम्हाला? हे संत महात्म्याने तुम्हाला मार्गदर्शन केलंय. त्यांनी जो दाखवून दिलेला मार्ग आहे ना, त्या जर मार्गाने तुम्ही आम्ही चाललो ना तर माणसाच्या जीवनात कुठंच अडचण पडणार नाही महाराज. आपण अनेक प्रमाणे म्हणतो ना संत महात्म्यांनी मार्ग दाखवून दिलेला आहे. कुठले कुठले मार्ग दाखवून दिलेत तुम्ही आम्ही म्हणतो ना, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते महाराज. त्याच जर मार्गाने गेलो तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कुठे काही. विठाला महाराज मला सांगायचं बालपणीची मिळकत. महाराज छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 8व्या वर्षी, ऐकताय मुलींना इकडे बघा, 8व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी हाताला धरलेलं होतं. धरल्यानंतर घोड्यावरती बसवलं आणि विजापूरला घेऊन गेलं. विजापूरला आदिलशाहीच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? शहाजीराजे. शहाजीराजे आदिलशाहीच्या दरबारामध्ये सरदारकी म्हणून त्या ठिकाणी नोकरी करत होते. त्यावेळेस शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर जात असताना जिजाऊ मासाहेबांनी सगळा प्रांत दाखवला होता. इकडे पाहताय माझ्याकडं बाल मानसशास्त्र सांगतं महाराज, जर एखादा मुलगा असेल आणि त्याला जर ज्ञान चांगल्या पद्धतीने मिळायचं असेल ना तर त्याने पर्यटन केलं पाहिजे, भ्रमंती केली पाहिजे. केल्याने देश पर्यटन, जर देश पर्यटन केलं ना तर माणसाची प्रतिभा वाढते. प्रतिभा महाराज का तर माणसाच्या डोळे आहेत ना, डोळे, या डोळ्यानं 83% ज्ञान माणसाला मिळतं. डोळ्यानं 83% ज्ञान मिळतं. म्हणून तर एक सुंदर असं पद आहे, बच्चे सिखाने से नहीं बच्चे दिखाने से पडते है. विठाला तुम्ही दाखवलं. इथं कोण कोण पंढरपूरला गेलो होतं? मुलींपैकी गेलतं कोणी पंढरपूरला?
ती बघा ती लहान मुलगी गेली होती. आणखी कोण गेलं पंढरपूरला? गेले कोणी? माता भगिनीपैकी कोण कोण गेले? हात वर करा. कोण कोण गेलं? हा, आत्ता जरी डोळे झाकले ना आपण जर म्हटलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर, लगेच ते नामदेव पायरी, लगेच गरुड खांब, एवढंच नाही तर आतमध्ये ते लोक रिटीत असतात ना, आतमध्ये मध्ये जात असताना ते सगळं काही दिसतं नाही. दर्शन बाऱ्या रांगा, एवढंच नाही तर चंद्रभागा माता, पुंडलिकाचं मंदिर पाहिल्या डोळे झाकल्याबरोबर जे गेले असतील ना त्यांच्या लगेच डोळ्यासमोर मूर्ती येते महाराज. त्याच्यासाठी दाखवणं महत्वाचं आहे. सगळ्या पालकांना विनंती आहे, आपल्या लहान मुलांना जर कुठं सहलीला जायचं असेल तर बरेच मनुष्य त्यांना सहलीला पाठवूच नका महाराज, तसं करू नका. त्यांना सहलीला पाठवलं पाहिजे. मी तुमच्या वतीनं तुमच्या बापांना तुमच्या आईंना सांगतो, यांना सहलीला पाठवलं पाहिजे. सहलीला गेल्यानंतर काय होतं, प्रतिभा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. सांगायची, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले होते वयाच्या 4 वर्ष ते विजापूरला राहिले होते. विजापूरला राहिल्यानंतर 4 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी 8 भाषा शिकले. एवढंच नाही, अष्टप्रधान मंडळ, गनिमी कावा, युद्ध नीती, नौदल, त्याचबरोबर तटरक्षक दल कशा पद्धतीने असलं पाहिजे या सगळ्याचं जे काही शिक्षण आहे ना वयाच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 8 ते 12 या वर्षामध्ये घेतलं. ज्यावेळेस शिवाजी महाराज परत येत होते, ऐकत्या गोड पद्धतीने तुम्ही, परत येत असताना शहाजी राजांनी 3 गोष्टी दिल्या होत्या. एक दिली होती झेंडा दिला होता, झेंडा. दुसरं अष्टप्रधान मंडळ दिलं होतं आणि तिसरी एक मुद्रा दिली होती. त्या मुद्रेवरती लिहिलं होतं प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. महाराज या मुद्रेचा अर्थ तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी सांगितलं होतं, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे माझ्या शहाजीच्या पुत्राचं स्वराज्य असं असलं पाहिजे, फक्त महाराष्ट्र वंदिता नाही, जग देशवंदिता नाही, तर विश्वाला वंदनीय असं स्वराज्य असलं पाहिजे. पण ते कसं असलं पाहिजे? प्रतिपदेच्या चंद्रक्रोरीप्रमाणे. अमावास्याला चंद्र असतो का? असतो ना? असतो. आता राहाय का हाणून घ्या. अमावास्याला चंद्र असतो का? नाही. पौर्णिमेला मोठा चंद्र असतो. अमावास्याच्या नंतर प्रतिपदा असते आणि त्या प्रतिपदेला फक्त चंद्ररेखा असते. चंद्ररेखा, त्या चंद्ररेखेप्रमाणे सुरुवातीला जरी रेखा असलं तरी सुद्धा चंद्राकृतीप्रमाणे मोठं स्वराज्य झालं पाहिजे. मला वाटतं वयाच्या 12व्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वडिलांकडं जी मिळकत मिळवली होती, बालपणाची मिळकत, त्याच मिळकतीच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती झाले ना, ते छत्रपती वयाच्या 48व्या वर्षी, वयाच्या 45व्या वर्षी नाही महाराज. ते होत असताना छत्रपती झाले कधी? तर वयाच्या 12व्या वर्षापर्यंत जी सामुग्री मिळवली होती, जी मिळकत मिळवली होती, त्याच मिळकतीच्या जोरावरती छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले. विठाला महत्वाची कळलं बघा, बालपणाची किती मिळकत महत्वाची असते. महाराज आळंदीमध्ये एक सोहम नावाचा मुलगा आहे. ऐकताना गोड पद्धतीने माता भगिनींनो, सोहम नावाचा मुलगा आहे ज्याचं वय वर्ष फक्त 8 आहे. 8 वर्ष. आणि 8 वर्षाचा मुलगा असताना त्याला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मुखोद्गत ज्ञानेश्वरी कशी विचारा. संदीपान दादा आले होते, त्यांनीच त्याची परीक्षा घेतली. दादांनी परीक्षा घेत असताना अक्षरशः एक उदात्त अनुदात्त स्वर अनुनासिक हे सुद्धा चुकलं नाही महाराज. 8व्या वर्षी महाराज एवढी प्रतिभा. कुरेकर बाबा आहेत, त्याचबरोबर सगळे जे काही गुरुवरी आहेत ना, ते म्हटले अरे एवढी प्रतिभा आली कशी? त्याच्या आईला जवळ बोलून घेतलं आणि आईला बोलून घेतल्यानंतर सांगितलं, माता भगिनी अहो तुम्ही एवढं तुमचा प्रतिभावान मुलगा जन्माला आला कसा? एवढी ज्ञानेश्वरी आणि पाठ केली कसे? त्यावेळेस त्या माता भगिनीने उत्तर दिलेलं अत्यंत महत्वाचं आहे. इथल्या माता भगिनींनी देखील समजून घ्यायचंय. महाराज त्या सोहमच्या आईला दिलेलं उत्तर आहे. आई म्हणते बघा, मी ज्यावेळेस गरोदर होते, गर्भवती होते, त्यावेळेस ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. महाराज ज्ञानेश्वरीचे गरोदर असताना जर 108 पारायण केले तर तो मुलगा वयाच्या 8व्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायण नाही महाराज ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो. हे कशाचं उत्तर आहे महाराज? बालपणीचे संस्कार. विठाला बालपणीचे संस्कार सांगतो. तुमचं आमचं शास्त्र हे गर्भाधान संस्काराला सुद्धा महत्व देतं. जर गर्भवती असताना माता भगिनींनी हिरवे जर वृक्ष पाहिले ना, त्या मुलाचे डोळे अत्यंत सुंदर होतात. आपल्याकडे इतिहास आहे, महाभारतामध्ये अभिमन्यूच्या आईनं गर्भावस्थेमध्ये असताना चक्रव्यूह कसं भेदायचं हे ऐकलं. अर्जुन सांगत होता, सुभद्रेला झोप लागली. कधी? चक्रव्यूहमध्ये आतमध्ये गेल्यानंतर बाहेर येत असताना कसं यायचं हे सांगत असताना मात्र झोप लागली. महाराज अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गेला, पण बाहेर येत असताना त्याला कळलं नाही आणि मरण पावावं लागलं. मला वाटतं माता भगिनींच्या हातामध्ये आपला मुलगा कसा घडायचा, कसा वाढायचं हे खूप
बोट हातामध्ये आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माला येऊ शकतो. तुम्ही ठरवलं तर बंकट स्वामी महाराजांसारखा मुलगा जन्माला येऊ शकतो. जर तुम्ही ठरवलं तर भगवान बाबांसारखा मुलगा जन्माला येऊ शकतो. पण तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. विठाला भगिनींना डॉक्टर बी सांगते काय करा, तुम्ही गेल्यानंतर हालू नका, चालू नका, दुलू नका, हालू नका, चालू नका, जाग्यावरती बसा. महाराज ह्या गरोदर अवस्थेमध्ये जाग्यावरती बसतात. जन्माला आलेलं पोरग पण जाग्यावरच बसतं आणि जाग्यावरच बसतं. महाराज बाजूला सुद्धा जात नाही. विठाला गर्भधान संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. बंकट स्वामी महाराज बंकट स्वामी महाराज आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले होते. 18 महिने. काल उत्तर अतिशय महत्वाचं दिलं महाराज. निंबोळे महाराजांनी सांगत असताना सांगितलं बंकट स्वामी महाराज आईच्या उदरामध्ये 18 महिने का राहिले असतील, तर त्याचं उत्तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलं. बंकट स्वामी महाराजांना 9 महिने राहिले असते तर 9 महिन्यासारखा परमार्थ केला असता. बंकट स्वामी महाराज आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिले. त्यांना सामान्य माणसापेक्षा 5 पट परमार्थ करायचा होता आणि महाराज बंकट स्वामी महाराजांनी 5 पट परमार्थ केला. स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरी गाता भागवत हे मुखोद्गत होतं. स्वामींचा पाटा मध्ये रामहरी बाबा सांगायचे स्वामींचा पाटा हा राक्षसी पाटा होता म्हणायचे. राक्षसी तसं कुणी पाठांतर करू शकत नव्हतं. विठाला माता भगिनींना महत्वाची विनंती करायची. माता भगिनींनो, तुमच्या हातामध्ये आहे मुलगा कसा जन्माला घालायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. कुलाचा कुलदीपक कसा असला पाहिजे. काही माता भगिनी गरोदर अवस्थेमध्ये मोबाईल पाहतात. एवढं मोबाईल बंद केला की टीव्ही पाहतात. जन्माला आलेलं पोरगेनं महाराज लगेच सेल्फी काढायला मोबाईल द्या म्हणतो. सेल्फी काढायला महाराज मोबाईल त्याच्या हातातून सुटत नाही. आईला सोडायला तयार असतं, बापालाही सोडायला तयार असतं, पण ते मोबाईलला सोडायला तयार नसते. कशाचा परिणाम आहे महाराज? गरोदर अवस्थेमध्ये मोबाईल घेतलेला. तरुणपणाची मिळकत, त्यानंतर वयोवृद्ध म्हातारपणाची मिळकत, या मिळकती मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. महाराज मला पुढे जायचंय. प्रत्येक जण माणूस मिळकत मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण मिळकत मिळवायची असेल ना, काही गोष्टी महत्वाच्या असतात, काही सामुग्र्या महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये काही मिळकती माणसाला सहज मिळतात, काही मिळकतीसाठी प्रयत्न करावा लागतो. महाराज काही मिळकती सहज मिळतात. कुठली गोष्ट सहज मिळते? माणसाला मूर्खाची भेट. सुभाषित आहे, फक्त सुभाषित सांगेल, पुढे जाईल, माझा वेळ खूप कमी आहे. अनाहुता हिलभंते मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्यम अन्यत्र लाभ सिद्धो यत्नम हटम उपेक्षते. या सुभाषिताचा अर्थ सांगेल महाराज. माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू सहज घडतो. माणसाचा मृत्यू, त्याला काही लई काळजी करायची हे करायची गरज लागत नाही महाराज. मृत्यूला काही लई पत्र पाठवायची गरज लागत नाही, अर्ज करायची गरज लागत नाही, यादीमध्ये नाव यायची गरज लागत नाही महाराज. मृत्यू सहज येतो. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, न लगे द्यावा जीव सहजची जाणार, न लगे द्यावा जीव सहजची जाणार. सगळ्यांना विनंती आहे, माणसाचा मृत्यू हा सहज होणार आहे महाराज. या शरीराला 3 नाश सांगितले: स्वभावनाश, परतानाश आणि आश्रयनाश. टमाटा आहे ना, टमाटा आपले माहिती आहे ना, टमाटो जर झाडावरचं तोडून आणलं, त्याच्यापेक्षा आंबा सांगू, सध्या आंब्याचा सीजन आहे. आंबा जर झाडावरून तोडून आणला, सुरुवातीला हिरवट असतो, थोड्या वेळाने पिकवल्यानंतर पिवळट बनतो, थोडा आणखी 2-4 दिवस ठेवला तर थोडा तापकीर रंगाचा बनतो, त्याच्यानंतर काळपट बनतो. आणि महाराज त्या जर आंब्याला नाही हात लावला तर जाग्यावरती काळा कुळकुळीत पडतो. त्याच्यामध्ये आळ्या तरी पडतील किंवा नासला तरी जाईल महाराज. ज्या पद्धतीने आंबा हा ऑटोमॅटिकली नासणार आहे, त्याच पद्धतीने माणसाचं शरीर आहे ना, या शरीराला स्वभावता नाश आहे, परता नाश आहे आणि आश्रय नाश आहे. त्यामुळे मृत्यू हा माणसाला सहज मिळतो. कसा मिळतो महाराज? 1 मिनिटात सांगतो, भजन करा. विठाला पहलगाम मधला हल्ला बघतो ना, पहलगाम आहे ना, पहलगाम मधला हल्ला आता झालेला. 27 जण त्या ठिकाणी फिरायला गेले होते. कुठं? जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांना वाटलं सुद्धा नव्हतं की आपल्याला अशा पद्धतीने मृत्यू येईल महाराज. असं एक तर त्यातलं जोडपं होतं ज्याचं 16 तारखेला लग्न झालं होतं आणि 22 तारखेला ते त्या ठिकाणी फिरायला गेले होते. पहिलाच दिवस होता. आयुष्याची रंगीन स्वप्न पाहिली होती, सोनेरी स्वप्न पाहिले होते. सगळं आयुष्य कसं जगायचं याचा सगळा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर होता महाराज. फिरत असताना आनंद मिळवण्यासाठी तिथे गेले होते, पण अचानक दहशतवादी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चुनके गोळ्या घातल्या. मला वाटतं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी जर तुम्हा आम्हाला धर्म विचारून जर गोळ्या घातल्या असतील ना, तर तुम्ही आम्ही धर्माच्या नावाखाली एकत्रित येत असताना जातीपातीचा विचार कधीच नाही केला पाहिजे महाराज. तुम्ही आम्ही हिंदू आहोत म्हणून एकत्र आलं पाहिजे. विठाला महाराज, मला सांगायचं आहे, जे
27 जण त्या ठिकाणी गेले होते. त्यांना वाटलं होतं का आपल्याला मरण येणार आहे तिथं महाराज. आनंद मिळवण्यासाठी गेले होते, काश्मीरचा निसर्ग पाहण्यासाठी, सोने की चिडिया पाहण्यासाठी गेले होते महाराज. पण तिथं गेल्यानंतर मात्र मृत्यू आला, सहज मृत्यू होतो. सुदामदेव बाबा सांगायचे घास गिळी सत्ता हाती नाही. महाराज असं जर घास उचलला ना, घास तर तोंडापर्यंत घालेपर्यंत राहील सांगता येत नाही महाराज. अक्क दिशेने माणूस निघून जातं. माणसं म्हणतात अहो एक घास सुद्धा घेतला नाही महाराज, त्याचा तिथपर्यंतच घास होता, तो घास तोंडात जाईपर्यंत सुद्धा त्याच्याकडे आयुष्य नव्हतं. विठाला प्रयत्न करतात, काही मिळकती सहज मिळतात. मूर्खाची भेट माणसाला सहज होते, मृत्यू माणसाला सहज येतो. महाराज पुढं आणखी काही गोष्टी आम्हाला संगती मिळवायची आहे. संतांची संगती जर मिळवायची असेल ना महाराज प्रयत्न करावा लागतो. संगती माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. संगती जर चांगली असेल तर माणूस घडतो, संगती जर वाईट असेल तर माणूस बिघडतो. मुलींनो इकडे ऐका, चांगलं व्हायचं असेल तर संगती कारणीभूत आहे, वाईट व्हायचं असेल तरी सुद्धा संगती कारणीभूत आहे. एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, एक महत्वाचं वाक्य सांगतो. जर घडायचं असेल तरी सुद्धा संगती चांगली असावी, आणि बिघडायचं असेल संगती चुकीची असेल की बिघडला. विठाला महाराज आम्हाला संतांची संगती पाहिजे आहे. संतांची संगतीसाठी प्रयत्न करावा लागतो. किती प्रयत्न करावा लागतो महाराज. चंद्र अमृत सुखेसे ववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या संतांची साधूची भेटी न होईल का. ऐसे कैसी याने भेटत तिथे साधू. महाराज बहु अवघड आहे संत भेटी. या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या महाराज. पण जर संत भेट व्हायची असेल ही जर अवघड असेल तर संतांची भेट एवढी अवघड आहे. पण महाराज देवाची भेट काय सोपी असणार आहे महाराज. देवाची भेट सुद्धा सोपी आहे. आपल्याला अभंगाकडे यायचंय महाराज. गोपाळ होते बघा, गोकुळामधले गोपाळ होते. भगवान परमात्माकडे आले. आल्यानंतर भगवान परमात्मा म्हटला अरे तुम्ही एवढे सगळे वाळून गेलेले कशामुळे म्हटले. का वाळून गेले तुम्ही, का वाळून गेले सांगत असताना सांगितलं हे बघा, हे बघ कृष्णा, हे बघ काना, आमच्या घरामध्ये लई मोठं दही दूध आहे. गोकुळामध्ये गाया किती होत्या याचं सांगत असताना शास्त्रामध्ये प्रमाण आले बघा. गाया किती होत्या तर गायाचं सांगत असताना तिथं 9 नंद, उपनंद, वृषभानुवर आणि वृषभानु अशा पद्धतीच्या पदव्या होत्या. ज्याच्याकडं त्याला उपनंद कुणाला म्हणायचं, ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हणायचं. एवढंच नाही, ज्याच्याकडे नंद कुणाला म्हणायचं, 9 लाख गायी ज्याच्याकडे आहेत त्याला नंद म्हणायचं. उपनंद कोण, वृषभानुवर कोण आणि नंदराज कोण, ज्याच्याकडे गवां कोटी गृहेशु नंदराजस्य, म्हणजे ज्याच्या घरामध्ये 1 कोटी गायी आहेत ना त्याला नंदराज म्हणायचं महाराज. अशा 3.5 कोटी गायी त्या कालावधीमध्ये गोकुळामध्ये होत्या. म्हणून गोकुळ त्या कालावधीमध्ये एवढं मोठं श्रेष्ठ होतं. मला वाटतं 3.5 कोटी गायी त्या काळात गोकुळात होत्या. म्हणून तर भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले होते. विठाला अरे एवढं मोठं सगळ्या गायी आहेत पण तुमच्या तब्येती एवढ्या कशा आहेत. ते म्हटले काही नाही महाराज, आमच्याकडे काय बघा की सगळं दूध सगळं ढिरीला आहे. ढिरीला सगळं दूध कुठे ढिरीला. आणि चटणी काय आहे, चटणी ढिरीला आहे. म्हटले ढिरीला दूध सगळं ढिरीला आणि चटणी फक्त ढिरीला. महाराज आम्हाला काही खाऊ देत नाही, सगळं काही मथुरीला जातं. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात आपल्याला जर असं मिळत नसेल, आपले जर हक्क मिळत नसतील तर आपण संघटन केलं पाहिजे, मोर्चे काढले पाहिजेत. एवढंच नाही, आपण संघर्ष केला पाहिजे तरच आपल्याला काही ना काही फळ पदरामध्ये पडतं महाराज. त्याच्याशिवाय काही फळ पदरात पडत नाही. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. ठरलं जातं बघा महाराज. चला आपण एकत्रित येऊ. रामहरी बाबा सांगत असतात काय करायचंय, आपली चौर्य संघटना काढू. म्हटले कुठली चौर्य संघटना, चोरी करण्याची संघटना काढू. अरे कृष्णा चोरी करायची पण कुणाकडे जायचं, कशा पद्धतीने जायचं सांगत असताना सांगितलं गोड सांगायचे रामहरी बाबा. चोरीला जायचं असेल तर सामुग्री असावी लागते महाराज. कुठली गोष्ट करायची असेल सामुग्री जर असेल तर व्यवस्थित पद्धतीने होतं, तर सामुग्री नसेल तर काहीच होत नाही. विठाला सामुग्री असावी लागते. या मुलींना विचारा, तुम्हाला जर क्लास 1 अधिकारी व्हायचंय, जर शाळेमध्ये पहिलं यायचंय, शाळेमध्ये पहिलं, तर संगती करत असताना कोणाची ढ माणसाची करावं लागेल, ढ मुलीची करावं लागेल का हुशार मुलीची, कोणाची. आणि ढची केलं तर काय होईल, आपल्याला सुद्धा भोपळा पडल्याशिवाय राहणार नाही. सामुग्रीच्या 3 ओव्या आहेत बघा. जर एखादा माणूस स्वयंपाक करणार असेल, माता भगिनींना माहित असेल, तर स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा सामुग्री असावी लागते. कुठली सामुग्री असावी लागते प्रमाण तुम्हाला माहिती आहे महाराज. तर स्वयंपाक करायचा असेल तर अगोदर पाणी असावं लागतं, उदक असावं लागतं आणि धान्य असावं लागतं. उदक
एकाविन एक कामाने. स्वयंपाक करायचा असेल ना माता भगिनींनो, तुमच्याकडे अगोदर काय असावं लागतं? उदक असावं लागतं, पाणी असावं लागतं. नंबर 2 तुमच्याकडे गॅस असावा लागतो. नंबर 3 दळून आणलेलं पिठातलं पीठ असावं लागतं, तर स्वयंपाक होतो. नाही तर एक आहे आणि एक नाही असं होत नाही महाराज. काही काही माता भगिनी असं असतात की छोटीशी सामुग्री असेल तर उत्तम स्वयंपाक करतात, एक नंबर स्वयंपाक होतो. काही काही माता भगिनी डबे मसाला टाकतात, पण चव कुठल्याच भाजीला येत नाही महाराज. काही काही माता भगिनी बघा, एकाच गिरणीतलं पीठ आणलेलं असतं, एकाच गव्हाचं असतं पीठ आणि एकाच तव्यावर जरी करायचं असतं तरी ज्यावेळेस चपाती लाटा लागतात ना, पोळी लाटायला, काही काही माता भगिनींच्या पोळ्या अशा टम पद्धतीने फुगतात, टम फुगतात. काही काही माता भगिनी लाटता लाटता अशा मोठ्या फुगतात, पण पोळी काही फुगत नाही. विठाला धान्य झाल्या घडे पाक एका विनायक पाक कामाने. सामुग्री असावी लागते. शिकार करायची असेल सामुग्री असावी लागते. शेती करायची असेल फक्त ओव्या दंश करून जाऊन पुढे सांगितलं जाईल महाराज. जर तुम्हाला शेती करायची असेल ना तरी सुद्धा सामुग्री असावी लागते. कुठली कुठली सामुग्री असते? भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊनी लाभ अपारू मिळविले देवी. शेती करायची असेल ना, शेतकरी माणसं तुम्ही आम्ही सगळे, स्वतःची शेती असली पाहिजे. वाट्याची जर शेती केली ना, वाट्याची, तर वाटाने निघून जाते आणि शेतकऱ्याची कधी वाट लागते हे सुद्धा मिळ लागत नाही. विठाला शिकार करायची असेल त्याच्यासाठी तुला सामुग्री असावी लागते. पारदी आहे ना, पारद्याला सुद्धा माहित नसेल एवढं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात लिहून ठेवले महाराज. कुठलं पारद्याकडे सुद्धा सामुग्री असावी लागते. काय काय असावं लागतं? पाशिके, पोती, वाघुरा, सुनी, ससाने, चिकाटी, खोचरा, घेवोनी निगती डोंगरा पारदी दैसे. महाराज दंश करून पुढे जाऊन सांगेल पारद्याकडे काय काय असलं पाहिजे. पाश असलं पाहिजे, पोती असले पाहिजे, वाघूर असलं पाहिजे. एवढंच नाही, ससाने असले पाहिजे आणि सुनी म्हणजे कुत्रे सुद्धा असले पाहिजे. कुत्रे, त्यांचे कुत्रे आणि आपल्या कुत्र्यामध्ये फरक आहे. ऐकताय ना तुम्ही? ऐकता ना? पारदेशी कुत्रे दगड टाकल्याबरोबर 1 मिनिटात शिकार काढतात महाराज. आणि तुमचे आमचे कुत्रे महाराज अख्खं घर अख्खं गाव धुवून नेलं तरी सुद्धा काही भूक करत नाहीत, फक्त महाग वळून बघतात किती गणपती काही करत नाहीत महाराज. त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये फरक आहे. कुत्री सुद्धा असली पाहिजे महाराज. सामुग्री असली पाहिजे. चोरीला जायचे काही काही सामुग्री आहे त्यामुळे गोड पद्धतीने सांगायचे. कुठली सामुग्री चोरीसाठी असली पाहिजे त्यावेळेस सांगायचे. वस्त्रगाळ माती असली पाहिजे, खडे असले पाहिजे, सराटे असल्या पाहिजे, काट्या असल्या पाहिजे. अरे कृष्ण, हे कशासाठी घ्यायचं? अगोदर खडे आहेत ना, खडे. आपण जर त्या ठिकाणी गेलो तर अंधार आहे, आपल्याला माठ कुठं आहे हे कळणार नाही. त्या माठामध्ये कोणत्या माठात दही आहे हे सुद्धा कळणार नाही. त्याच्यासाठी अगोदर खडे फेकायचे. खडे फेकल्यानंतर बद्ध आवाज आला की आपण म्हणायचे इथे काहीतरी आहे. महाराज तिथं जायचं. गेल्यानंतर मात्र खड्याचं कळलं कृष्णा, पण हे काट्या कशासाठी घ्यायच्या? काट्या त्यावेळी सांगत असताना सांगितलं, आपण लहान बुटके आहेत म्हणले. आपण बुटके उंच असं शिंके लांब विलेदुरी असते, ते जर आपल्याला खायचं असेल तर खालून अशी ढुसणी द्यायची, गाडगं फोडायचं, नंतर आपण प्यायचं. कृष्णा काट्याचं सुद्धा कळलं. पण तू काय सांगितलं की ती माती घ्यायची म्हणजे वस्त्रगाळ माती का? ती कशासाठी घ्यायची? जर एखादी गवळणीने बघितलं आणि ती जर आपल्याकडं पकडायला आली तर ही माती घ्यायची, तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. डोळ्यामध्ये टाकल्याबरोबर लगेच ती डोळे चुळीत राहील, तोवर आपण दिसून जायचं. पण त्यातला पेंद्या होताना लय हुशार होता महाराज. काही काही असे माणसं असतात कुठं डोकं लावतील सांगता येत नाही महाराज. गावागावामध्ये आता महाराज पायाळू कमी झालेत आणि डोकाळूच माणसं लय मोठे झालेत महाराज. डोकाळू महाराज कुठं डोकं लावतील सांगता येत नाही. कधी कधी चांगलं कीर्तन चालू असेल, चांगला सप्ताह चालू असेल ना महाराज, तिथंच लोक डोकं लावतील. डोकं नाही लागलं तरी काही काही लावायचा प्रयत्न करते. आणि असं डोकं लागल्यामुळे एका सप्त्याचे 2 सप्ते व्हायला वेळ लागत नाही महाराज. म्हटला जर ती गवळण जर चष्मा घालून आली तर चष्मा, मग तुझ्या मातीचं काय करायचं? म्हटले नाही म्हटले तर चष्मा घालून आली ना, आपल्याकडे ते सराटे घेतले ना, सराटे, असे सराटे तिच्या पायासमोर टाकायचे. ते पायात मोडल्याबरोबर सराटे काढेपर्यंत आपण भुरदिशी निघून जायचं. पण तो पेंद्या त्याच्या पुढचा होता. तो म्हटला जर ती चप्पलच घालून आली तर? महाराज असे काही माणसं असतात बघा. काही माणसं सांगकामी असतात, काही माणसं कुकामी म्हणजे निकामी असतात आणि काही माणसं ओहरकामी असतात. ओहरकामी महाराज मला सांगायला वेळ नाही. काही माणसं सांगकामी असतात. एक सून होती, त्या सासूने सांगितलं, हे बघ आपल्या घरामध्ये दूध आहे, जर इथं मांजर आली तर तिच्यावर लक्ष ठेव, मांजरीला दूध पिऊ देऊ नको. सांगकामी सांगतो, मांजरीला दूध पिऊ देऊ नको. की सून बघत राहिली, हातामध्ये काठी घेऊन राहिली. पण तेवढ्यामध्ये कुत्री आली. कुत्री आल्याबरोबर ती दूध पिलं, निघून गेली. महागारी सासू आल्यानंतर सांगितलं, अगं सूनबाई ह्यातलं दूध कुठं गेलं?
काय मांजर पिऊन गेली का? ती म्हटली नाही आत्याबाई, माझ्यासारखी इथं मांजर असताना काय मांजरीची मजा नाही म्हटले. मांजर येऊ शकत नाही महाराज. मांजरीने नाही दूध पिलं, मग हे दूध पिलं कुणी? अहो कुत्री दूध पिऊन गेली. मग ती म्हटली तुम्ही मला सांगितलं होतं मांजरीपासून दुधाचं संरक्षण, कुत्र्यापासून नाही. महाराजाला सांग काय म्हणतात. हे कुच कामे असतात. एखाद्याला सांगितलं अरे ते घेऊन ये, नाही तो घरीच नसल, तिथं कुत्रच असल, बरं त्याने कुलूपच लावला असल, जर ते झोपलाच असल, असे 12 कारण सांगतात महाराज. त्याला कामच करायचं नाही ना, ते कारण सांगितल्याशिवाय राहत नाही महाराज. काही काही ओव्हर कामे असतात, ओव्हर कामे. एक जणांना सांगितलं माझी आई आजारी आहे, जाताना औषध घेऊन ये. ते औषध घ्यायला गेल्यानंतर औषधही त्यांनी घेतलं आणि पांढरा कपडा आणि त्याच्यानंतर फुलं बी घेऊन आला महाराज. तो आल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे हे कशासाठी घेऊन आला? तो म्हटला जर आई जिवंत असेल तर औषध द्यायचं आणि जर मिली असेल तर त्यासाठी कपडे आणायचे. असे ओव्हर कामे असतात काही. लागला कृष्णा, अरे पण ती चप्पल घालून आली तर? तो म्हटला जर चप्पल घालून आली ना तू हिथंच थांबले असले काय, कुठाने काढू नको. मग महाराज मला सांगायचं आहे चोरी करायला गेल्यानंतर मात्र वरी असं शिंक लांबवलेलं होतं आणि शिंक्यावरती असं दुसरी मारल्याबरोबर त्यातून असं सुंदर असं गोरस यायला लागला. आणि ते गोरस पेत असताना मात्र ते सगळे गोपाळ जे आहेत ना तृप्त झाले. सगळ्यांचे पोट भरले महाराज, सगळ्यांचे पोट भरले, तृप्त झाले. ढेकर दिला आणि ढेकर दिल्यानंतर मात्र ते गोपाळ म्हणायला लागले हे भगवान कृष्ण परमात्मा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता झाली. अभंगाचं पहिलं संवाद सांगत असताना ज्यावेळेस ते गोपाळ असे दही दूध पितायत आणि दही दूध पिल्यानंतर मात्र तृप्त झालेल्या गोपाळांना त्यावेळेस गोपाळांना भगवान कृष्ण परमात्मा देखील विचारतो की अरे हे तुमच्या जीवनामध्ये कशामुळे मिळालं? त्यावेळेस ते गोपाळ म्हणायला लागतात तुझ्या संगतीमध्ये आल्यामुळं आमच्या जीवनामध्ये हे सगळं मिळालं. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंतते. माणसाच्या जीवनामध्ये चिंता आणि निश्चिंतता अशा दोन अवस्था आहेत महाराज. चिंता आणि निश्चिंतता अशा दोन अवस्था आहेत. जर आपण बघितलं ना प्रत्येक माणूस जगाच्या पाठीवरचा कुठलाही माणूस प्रत्येकाला चिंता आहे. कशाची ना कशाची चिंता आहे. तसं पाहिलं तर संसारकांची चिंता कुठली आहे? नको चिंता करू वस्त्राया पोटाची. महाराज कुठली? लावे खावे बरे असावे सदैव हेच खरी आव संसाराची. संसारामध्ये कशाची चिंता असते महाराज? खायला मिळावं, प्यायला मिळावं, एवढंच काय या सगळ्या गोष्टीचा विचार असतो. पैसे मिळाले पाहिजेत, ही चिंता प्रत्येकाला
आहे. महाराज चिंता किती असते एक मिनिटामध्ये उदाहरण सांगतो महाराज. रस्त्याने चालत असताना काही जण पहाटे पळत असतात बघा, पळत असणारे बघतो ना आपण सकाळी सकाळी रस्त्याने काही जण चालत असतात आणि काही जण पळत असतात. त्यातल्या एक जणाला विचारलं अरे सकाळी सकाळी का पळतो? त्याने सांगितलं महाराज अहो पोटाची चिंता आहे, पोटाची चिंता आहे म्हणून पळतो. अरे पळल्यानं काय होईल? मी पोलीस भरतीमध्ये होईल, मिलिटरी भरतीला जाईल आणि तिथे गेल्यानंतर माझ्या पोटापाण्याचा प्रश्न मिटून जाईल. त्याला विचारलं, त्याने सांगितलं महाराज पोटापाण्याची चिंता आहे म्हणून सकाळी सकाळी पळतोय महाराज. त्याच्यानंतर दुसरा होता त्याच्या शेजारी, त्याला सांगितलं अरे तू का पळतो? त्याने सांगत असताना म्हटलं महाराज मी सुद्धा पोटासाठी पळतो आणि या वाढलेल्या पोटासाठी पळतो. म्हणजे धीरी वाढलेली आहे, ही जर नाही कमी केली ना मला मरावं लागेल, मला शुगर आहे, मला पळावं लागतं. महाराज दोन माणसं आहेत, प्रत्येकाला चिंता आहे. एक जण पोटासाठी पळतो आणि एक वाढलेल्या पोट कमी करण्यासाठी पळतो. विठाला असते. एकाच वडिलाच्या दोन मुली असू द्या, एक मुलगी घरी आल्यानंतर म्हणते बाबा अहो माझा 15 एकर ऊस आहे, 15 एकर ऊस, आणि त्या ऊसाला जर 15 दिवसामध्ये पाणी नाही आलं ना तर महाराज सगळा ऊस जळून जाईल. वडिलांना विनंती करते अहो बाबा माझ्यासाठी तुम्ही नरसिंह भगवंताकडे जा आणि प्रार्थना करा, हे नरसिंह भगवंत तू पाऊस लवकरात लवकर पाड. काल तसा पाऊस पडला तुमच्याकडे काल. मला एक गोष्ट सांगायची महाराज, आपण करत असलेलं पुण्यकर्म जर चांगल्या पद्धतीने झालं, जर पूर्वीच्या काळात जर यज्ञ चांगला झाला तर यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ चांगला झाला याचं उत्तम उदाहरण काय असतं माहितीये का? कालच कथाकार महाराजांनी सांगितलं जर आपला सप्ताह सुरू असेल आणि त्यामध्ये जर पाऊस पडत असेल तर समजून चालावं आपण केलेली साधना, आपण केलेली भजन भक्ती देवाला आवडली, तेच पावसाच्या रूपाने खाली टाकलं. विठाला माता भगिनी म्हणत असते बाबा अहो तुम्ही विनंती करा नरसिंह भगवंताला की लवकरात लवकर 15 दिवसामध्ये पाऊस पाड. ती निघून गेल्याबरोबर तिची लहानी बहीण येते, आल्याबरोबर वडिलांचं दर्शन घेते. वडिलांना म्हणते हे बघा बाबा माझ्या 15 वीट भट्ट्या आहेत, 15 वीट भट्ट्या अवघे 5 दिवस राहिले, 5 दिवसामध्ये त्या पूर्ण भाजून निघणार आहेत. जर त्याच्या अगोदर जर पाऊस आला तर माझ्या वीट भट्टीची माती होऊन जाईल, माझं खूप मोठं नुकसान होईल. तुम्हीच सांगा माता भगिनींनो त्या बापाने आता कुणासाठी प्रार्थना करायची याची सुद्धा चिंताच आहे का नाही? चिंता नाही असा एकही माणूस नाही. तर चिंता आणि चिंता समाख्याता बिंदू मात्रेने विशिष्ट. मला पुढे जायचंय महाराज. प्रत्येकाच्या जीवनातली चिंता आहे, पण चिंता मुक्त होण्याचं काम फक्त देवाच्या जवळ आणि संतांच्या जवळ गेलं तरच माणसाची चिंता मुक्त होते. संगती महत्वाची आहे, संगतीमध्ये गेला तर चिंता मुक्त होते. बघा मानवी जीवन हे संगती प्रधान आहे. माणसाच्या जीवनामध्ये 3 संगती आहे, सत्संगती आहे, कुसंगती आहे, विसंगती आहे. मला जास्त विस्तार करायला वेळ नाही महाराज. माणसाच्या जीवनामध्ये संत संगती ही प्रयत्नाने करावं लागते, एवढंच नाही, विसंगती ही भोगावी लागते आणि कुसंगती ही टाळावी लागते. कुसंगतीमध्ये संत जरी असेल, साधू जरी असेल ना तो कुसंगे नारीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिराजोभंगला, कुसंगे नारीला साधू जैसा. संगती खूप महत्वाची आहे महाराज. एक मुलगा होता, तो मुलगा म्हटला, आई त्याला म्हणत होती अरे बाळा त्याच्या सोबत जाऊ नको तू, अरे ते रोज प्यायला जाते, कशाला जातो त्यासोबत? तो म्हटला नाही नाही आई मी फक्त त्याच्या सोबत जातोय, तिथं गेल्यानंतर काहीही करत नाही, फक्त त्याच्या सोबत जातोय, काहीच करत नाही, फक्त चकना त्या ठिकाणी करतो मी, काहीच करत नाही महाराज, काहीच करत नाही. म्हटल्यानंतर आई म्हणते नको बाळा जाऊ, त्याच्या सोबत गेल्यानंतर कशाला जातोय? ऐकत नाही. आई मात्र एक डोकं लावते, एक गोष्ट करते. सकाळी सकाळी उठल्याबरोबर मस्त पांढरे शिपट कपडे घालतो तो, घातल्याबरोबर 2 कोळशे आहेत ना, कोळशे, ते कोळशे घेते आणि त्याच्या खिशामध्ये टाकते. ऐकता ना तुम्ही? त्या पोराच्या खिशामध्ये टाकते. खिशामध्ये टाकल्यानंतर तो म्हणतो आई अगं हे कशासाठी टाकते? काही नाही म्हटलं, सहज टाकते, सहज खिशामध्ये टाकते. काहीच करू नको, काढून टाकू नको, फक्त संध्याकाळी इथं येईपर्यंत काढून टाकू नको महाराज. त्याने खिशात ठेवले. खिशामध्ये मोबाईल काढत असताना लगेच हात जायचा, काळा व्हायचा. चावी काढत असताना हात जायचा, लगेच खिशामध्ये घातल्याबरोबर काळा व्हायचा. संध्याकाळी आल्याबरोबर ए आई इकडे म्हटले, हे बघ माझा हात कसा काळा झाला, सगळा हात पूर्ण काळा झाला. त्यावेळेस आईनं सांगितलं अरे सहज तुझ्या खिशामध्ये मी कोळशे टाकले होते, तुला सांगितलं होतं त्याच्याकडे पाहू नको, त्याच्याकडे पाहू नको म्हटलं होतं, तरी सुद्धा तुझा हात कसा काय काळा झाला? त्यावेळेस त्याने सांगितलं आई अगं सहजच तू त्या खिशामध्ये ते कोळशे टाकले होते पण माझा हात काळा झाला. त्यावेळेस आईनं उत्तर दिलेलं महत्वाचं आहे, बाळा तू त्या पोराच्या सोबतीमध्ये सहजच जातोस, पण आता जसं त्या कोळशाच्या संगती गेल्यामध्ये सहज तुझा हात काळा झाला तसं तुझं तोंड काळं व्हायला वेळ लागणार नाही. तोंड काळं व्हायच्या अगोदर त्याची संगती सोड. सहज जरी कोळशाच्या संगतीत गेलं तरी
तरी माणसाचा हात काळा होणार आहे. आणि सहज जरी माणसानं एक अत्तराचं दुकान होतं, एक जण पोरगा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अत्तरवाल्याला सांगितलं, अहो मामा यातलं हे द्या, हे अत्तर द्या, कस्तुरी द्या, मृग द्या, चमेली द्या वगैरे वगैरे अत्तर दाखवले. आणि अत्तर दाखवत असताना ते अत्तर तेलकट असतं, त्यामुळे त्या दुकानदाराच्या हातामधून एक अर्धा तास बघत असताना एक शिशी खाली पडली आणि फुटली. महाराज त्याला राग आला. त्या माता भगिनी सुद्धा काय असतं माहिती का, ह्या जेव्हा एखाद्या साडीच्या दुकानात जातात ना, गेल्यानंतर एवढ्या साड्याचा ढिगारा टाकायला होतात, ही नाही ही नाही ही नाही, ते वैतागून गेलं असतं. महाराज एखाद्याला जर शांत राहायचं जर ट्रेनिंग द्यायची असेल ना, त्याला दुसऱ्या तिसऱ्या कुठंच नाही म्हटले, कपड्याच्या दुकानामध्ये ठेवायचं. महाराज कपड्याच्या दुकानामध्ये तिथं गेल्यानंतर ह्यांची डिमांड एवढी असती, अशीच साडी काढ तशीच साडी काढ, आणि एवढ्या सगळ्या साड्या बघितल्यानंतर पुन्हा म्हणते यातली एकही पसंत नाही, नीट निघून जाते. महाराज त्या दुकानदाराने हाणू घ्यायचीच पाळी राहिली असती. तसं ते सगळं काढून काहीच घेतलं नाही त्यांनी. शेवटी जात असताना त्या दुकानदाराला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी अशी चापट उरली खंदिशीने कानामागं टाकली. पण महाराज असं गाल चोळत चोळत महागारी आला. येत असताना मात्र त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. मला सांगायचा भाव हा आहे, त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. आल्यानंतर लोक म्हटले, अरे कुठे गेला रे, एवढा कुठला सेंट लावला सुंदर पद्धतीचा. त्याने सांगत असताना काय नाही म्हटलं, मी अत्तरच्या दुकानात गेलो होतो. पण त्यांनी सांगितलं नाही, कानामागं चापट सुद्धा पडली. महाराज मला सांगायचा भाव हा आहे, एखाद्यानं सुगंधित माणसानं चापट जरी कानामागं हाणली ना, तरी सुद्धा महाराज सुगंध येतो. म्हणून एखाद्या दुष्ट माणसाच्या सोबत गेल्यानंतर सहज जरी माणूस गेला तरी तोंड काळं होतं. आणि सहज जरी संतांच्या संगतीत गेलं, मला भाव सांगायचा महत्वाचा, पंकज स्वामी महाराजांसारख्या संतांच्या सानिध्यामध्ये महाराज तिथं गेल्यानंतर त्यांनी आपल्याला चापट जरी मारले तरी तुमच्या आमच्या आयुष्याचा सुगंध येणार आहे. गुरुवर्य रामहरी बाबा असतील, गुरुवर्य सुदामदेव बाबा असतील, एवढंच नाही, सुदामदेव बाबांनी ज्या ज्या माणसांना शिव्या दिल्या ना, त्यांच्या जीवनाचा आजही सुगंध येतो. महाराज विठाला महत्वाचे आहे. महाराज संगती जर चांगली असेल, सत्संगती माणसाला प्रयत्नाने करावी लागते, विसंगती माणसाला भोगावी लागते. आणि विसंगती जर नाही भोगली ना महाराज, काही करता येत नाही. पण महाराज कळले बघा, आम्हाला सुद्धा त्या कृष्णाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळाल्या. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंतता आमच्या जीवनामध्ये झाली. पण महाराज निश्चिंतता होण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या असतात? माणसाला भुक्तीची चिंता आहे, मुक्तीची चिंता आहे आणि भक्तीची चिंता आहे. या तीनही चिंता देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर नाहीशा होतात. महाराज कळलंय. पण एवढ्यावरती तुम्ही थांबलात का महाराज? त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय झाला? अरे आमच्या जीवनामध्ये चिंता गेली, त्याच्या सानिध्यात गेलो, पण आयुष्यामध्ये कधीच जे पाहिलं नव्हतं ते खायला मिळालं. अभंगाचं दुसरं चरण नाही सांगत असताना सांगता की नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणखी एक महत्वाचं सांगायचं बघा महाराज, ज्याच्या संगतीमध्ये राहतो आपण, आपल्याला पंगत तशी मिळते. महाराज जशी संगती आहे ना, तशा पद्धतीची पंगती मिळते. जर आपण चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेलो तर पंगत सुद्धा चांगली मिळणार आहे. जर वारकऱ्याच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही गेलो तर पंगत ब्रह्मरसाची मिळणार आहे. महाराज बंकट स्वामी महाराजांच्या जीवनातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो. महाराज संगती किती महत्वाची, मुलींना इकडे बघा, माझ्याकडे इकडे बघा, संगती किती महत्वाची आहे. बंकट स्वामी महाराजांच्या जीवनातलं एक छोटंसं उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. संगती किती महत्वाची आहे. बंकट स्वामी महाराज एकदा आपलं हे ना अंतरज दांडेगाव म्हणजे विहीगावकडं विदर्भामध्ये गेले होते. ऐकताय गोड पद्धतीने. विहीगावला बंकट स्वामी महाराज गेल्यानंतर तिथं काकडा भजन केलं आणि काकडा भजन केल्यानंतर पहाटे स्वामी महाराज उठलेले होते. उठल्यानंतर मात्र तिथं एक आवाज कानावरती आला,
बाबूराव महाराज आवाज कानावरती आल्यानंतर पहाटची वेळ होती आणि सुंदर असे भैरवीचे स्वर कानावरती येत होते. स्वामी महाराज ते होते बाबा रामारी बाबा रामेश्वर बाबा स्वामी महाराज ते होते ज्यांना स्वरातला ईश्वर कळत होता. ऐकताना गोड पद्धतीने स्वामी महाराज ते होते बंकट स्वामी महाराज ज्यांना स्वरातला ईश्वर कळत होता आणि स्वराच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत कसं जायचं याची साधना सुद्धा बंकट स्वामी महाराजांना कळत होती. विठाला आवाज आला बरोबर त्यावेळेस स्वामी महाराज काहीच म्हटलं नाही. तो आवाज येत होता कुठून माहिती आहे तमाशामधून आवाज येतो. पण तो आवाज स्वर ऐकला स्वामी महाराजांना आवडता वाटला. अरे वा खूप गोड आवाज आहे कुणाचा आवाज आहे काही विचार केला नाही. त्यावेळेस काकडा भजन संपलं. सकाळी झाल्यानंतर सकाळी स्वामी महाराज दुसऱ्या गावाला जात असताना त्याच बाजूने एक रस्ता होता आणि तमाशाचा फड बाजूच्या साईडला होता. स्वामी महाराज जाणार म्हटल्याबरोबर सगळे लोक दर्शनाला यायचे. बंकट स्वामी महाराजांवरती तुम्ही आम्ही काय प्रेम करतो महाराज. विदर्भामध्ये जाऊन बघा मागच्या वर्षी 2 मंदिरं बांधले आणि या वर्षी मुक्ताई संस्थान मेहून या ठिकाणी सुद्धा बंकट स्वामी महाराजांचं मंदिर बांधलं जाणार आहे. बंकट स्वामी महाराजांनी आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काम कुठलं केलं होतं मुक्ताई आई साहेबाच्या गुप्त झालेलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचा शोध लावण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते माझ्या बंकट स्वामी महाराजांनी केलं होतं. विठाला रस्त्याच्या बाजूने चालले होते तेवढे ते तमाशातले जे लोक होते कोणी दात घासत होतं कोणी तोंड धुत होतं. पण स्वामी महाराज आले म्हटल्याबरोबर सगळेच जण दर्शनाला आले. महाराज दर्शन करत असताना स्वामींनी फक्त एक गोष्ट म्हटले अरे सकाळी सकाळी पहाट 2:45च्या दरम्यान कोणीतरी एक जण सुंदर पद्धतीने गात होता. म्हटले कोण आहे तो पोरगा. लहान असा सुंदर असा आवाज वाटला. कोण आहे म्हटल्याबरोबर ते शेजारचे त्याचे मित्र होते ते म्हणले रामचंद्र आहे तो रामचंद्र आहे. म्हटले घ्या बोलून म्हटले त्याला बोलून घ्या म्हटल्याबरोबर लगेच त्याला बोलून घेतलं जातं. आल्याबरोबर तो त्याला पायावरती डोकं ठेवायला लावते. त्याची आई असते ना पायावरती डोकं ठेवायला लावते. त्याच वेळामध्ये अरे म्हणते तुझं नाव काय आहे. तो म्हणतो माझं रामचंद्र नाव आहे. अरे तुझं नाव तर एवढं रामचंद्र सुंदर आहे तुझं तमाशात काय काम आहे. स्वामी महाराज पोटासाठी करावं लागतं. त्यावेळेस स्वामी महाराज म्हटले तुझा आवाज देखील सात्विक आहे तू तमाशामध्ये राहायचं नाही येतो का माझ्यासोबत. त्याची आई शेजारी उभी असते. आईला लोक म्हणतात अरे स्वामी महाराज जर तुझ्या पोराला मागत असतील तर देऊन टाक म्हटल्याबरोबर त्याची आई सुद्धा स्वामी महाराजांच्या हातामध्ये हात देते. दिल्यानंतर स्वामी महाराज त्याला स्वतःच्या जवळ घेतात. स्वतः हाताने त्याला आंघोळ घालतात. एवढंच काय स्वतः लिहिलेल्या वह्या देतात. स्वतः हाताने भाकरी करून बंकट स्वामी महाराज त्याला खाऊ घालतात. आणि महाराज 4 वर्ष आळंदीला राहत होतो. आळंदीला राहिल्यानंतर तो तमाशामधला मुलगा होता. तो तमाशातला मुलगा आळंदीला राहिल्यानंतर 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुंदर पद्धतीने अभ्यास करतो महाराज. आणि 4 वर्षानंतर असा वेदांत खडखड सांगायला लागतो. ज्या गावामध्ये तो तमाशाला जात होता ना त्याच्या शेजारच्या गावामध्ये मात्र असं दणदणीत कीर्तन होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर मात्र लोक म्हणतात वा 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 काय 1 नंबर कीर्तन रामचंद्र महाराजांनी केलं. रामचंद्र महाराज म्हणजे अष्टपैलू हिरा. लोक म्हणायला लागतात किती सुंदर पद्धतीने कीर्तन केलं. मला वाटतं बंकट स्वामी महाराजांसारख्या संतांना जर हाताला धरलं आणि जर स्वतः सोबत घेऊन गेले संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर तमाशामधल्या मुलाचा तमाशामधल्या रामचंद्राचा देखील रामचंद्र महाराज नागपूरकर होऊ शकतो. आदर्श कीर्तनकार होऊ शकतो. हे कशाचं उदाहरण आहे संगतीचं उदाहरण आहे. जशी संगती असेल तशा पद्धतीने पंगती पाहायला मिळते. जर कीर्तनामध्ये तुम्ही असाल ना तर ब्रह्मरसाची पंगती मिळते. ब्रह्मरसाची आहे ना संताचे संगती प्रेमाचा सुकाळ महाराज सुकाळ असतो सुकाळ है ना ब्रह्मरस तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. संत महात्मे आणखी विनंती करत असताना म्हणतात त्यांच्या जन्मामध्ये त्यांच्या घरामध्ये जन्म देत असताना पुत्राकर एवढंच नाही तर त्यांच्या नहानी होईल किला. संताची दारी श्वान होण्यासाठी सुद्धा म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. महाराज मला पुढे जायचंय हे सगळं होईल महाराज. तुमच्या जीवनामध्ये गोपाळ म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे भगवान कृष्ण परमात्मा तू आमच्या सानिध्यामध्ये आलात. आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता झाली आणि जे कधीच पाहायला मिळत नव्हतं ते सुद्धा खायला मिळलं. पण त्यावेळेस गोपाळाला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात आता खाल्लं ना तुम्ही म्हटले आता निघा तुमच्या घरी. कशाला थांबताय म्हटले झालाय सप्ताह आता निघा तुम्ही झालाय ना सप्ताह निघा तुम्ही. त्यावेळेस तो भगवान कृष्ण परमात्म्याला गोपाळ म्हणायला लागतो हे देवा अरे तू म्हणतो तुमच्या घरामध्ये निघून जा. अरे पण आमच्या घरामध्ये जर विचार केला ना तर आमच्या घरामध्ये काय आहे. आमच्या घरामध्ये ताकाचे सरोवर आहेत. अभंगाचं 3रं चरण दैताकाचे सरोवर
तिसऱ्या चरणामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. महाराज, ताक ही जी संज्ञा आहे ना, कशाला दिलेली माहिती आहे? ताक ही संज्ञा रामहरी बाबा सांगायची. ताक म्हणजे संसार आहे, संसार आहे ना. फलकट तो संसार एक सार भगवंत आहे ना. ताक काय आहे? ताक स्वरूप जर काय आहे बघा. ताक माहिती का माता बघून घरामध्ये ताक आहे ना. ताक, त्या ताकामधून घुसळण म्हणजे दह्यामध्ये घुसळण केल्यानंतर अगोदर लोणी निघतं आणि त्याच्या बाजूला राहिलेलं ताक असतं. ताक हे असार आहे आणि नवनीत हे सार आहे. महाराज, ज्या पद्धतीने आम्ही संसारामध्ये आहोत ना, संसारामध्ये, या संसारामध्ये आम्ही राहतो ना, आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त ताक भरलेलं आहे. ताक, सारभूत काहीही नाही. म्हणून हे भगवान परमात्मा, आम्हाला आता ताक प्यायचं नाही, आम्हाला नवनीत खायचं आहे. बघा, आणखी एक इथं महत्वाचा भाव आहे. शब्दशः अर्थ सांगेल मी तुम्हाला. इथं सांगत असताना घरी ताकाचे सरोवर सांगितलं. सरोवर, सरोवर म्हणजे काय? समुद्र म्हणतो ना आपण, समुद्र. घरी ताकाचे समुद्र आहेत, समुद्र. पण येथे नवनीताचे पूर म्हटलंय. पूर आणि समुद्र याच्यामध्ये फरक आहे का? पूर आणि सागर याच्यामध्ये फरक आहे महाराज. सागर म्हणजे साठलेलं पाणी असतं, साठलेलं पाणी म्हणजे साठलेल्या डबक्यामध्ये काही ना काही आळ्या किडे वगैरे झाल्याशिवाय हातामध्ये राहते, त्याचा दुर्गंध आल्याशिवाय राहत नाही. संसार हा साठलेला आहे. अनादि संसार टालेच्या अनादि संसार मालेच्या ठाई, म्हणजे अनेक नित्य विषय भोगिता पाही जे थसावले पाही चित्ताची या. म्हणजे अनेक वर्षापासून हे संसार हे डबकं झालेलं, डबकं, पाण्याचं डबकं. आणि नवनीताचे पूर म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने पुराचं पाणी, नदीचं पाणी वाहणारं पाणी असतं, स्थिर पाणी कधीही नसतं. त्यामुळे परमार्थ करणाऱ्या साधकानं कधीही डबक्याच्या सारखं एका ठिकाणी राहायचं नसतं. माणसाने प्रवाहित असलं पाहिजे. विठाला आपल्याकडे कधी कधी काय करतात माहिती आहे का, की मुठभर बदाम खाण्यापेक्षा पोतेचे पोते मुरमुरे खातात. मुरमुरे महाराज, खायचं असेल ना तर माणसाने काय खाल्लं पाहिजे? त्या मारवाड्याकडे, ह्याच्याकडे बघा महाराज, खायला काय आणायचं? एखादा जर मारवाडी चालला ना, लालू लालू तर क्या लावू, क्या लावू म्हटल्यानंतर तो म्हणतो हलवा लाव, रबडी लाव, आणखी काय काय म्हणतो तो, हे आणा, ते आणा, काजू आणा, बदाम आणा, मनुके आणा. जर आपल्याकडे जर एखाद्याला म्हटलं ना, बाब्या अरे बाजाराला चाललोय नांदराला, काय घेऊन यायचं? तो म्हणतो काय नाही बाबा, भज या, भज घेऊन भज. भज खाऊ खाऊ डोकं भज झालं, हे सुद्धा त्याला कळालं महाराज. आणि त्या मुलीला जर विचारलं तुला काय आणायचं, बायडे बायडे तुला काय आणायचं, ती म्हणजे मला शाव घेऊन या, शाव. याच्याशिवाय काही करत नाही महाराज. खायचं असेल ना, सुंदर खाल्लं पाहिजे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. महाराज, तुझ्याकडे मात्र नवनीत आहे आणि ते नवनीत आम्हाला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही घरी जाणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे घरी जाणार नाही असं का म्हणता? जर समजा मी या ठिकाणी कीर्तनासाठी आलेलो आहे, इथं सुंदर पद्धतीने सगळं छान वाटलं, मग का मी इथंच राहिलं पाहिजे का? नाही महाराज, मला महागारीत जावं लागेल ना. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, भगवंता तुझं घर हे शुद्ध चैतन्याचं घर आहे आणि त्या चैतन्याच्या घरामध्ये नवनीत मिळत आहे, नवनीत. पण ते जर नवनीत मिळत असेल ना, आता आम्ही इथून जायचा प्रयत्न करणार नाही. जरी तू हाकलून दिलं तरी सुद्धा जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे
संगती तुझी संगती झाली अमुचे निशिंदे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे अभंगाचा भावार्थ झालेला आहे। तसं पाहिलं तर या अभंगावरती खूप सारं बोलण्यासारखं आहे, मात्र आज आपला काल्याचा अभंग आहे आणि काल्याचा प्रसंग भगवान परमात्म्याने विशेषतः संत महात्म्याने दंडक घालून दिलेला आहे। काल्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो, काल्या दिवशी कीर्तनकारांना एक गोष्ट केली पाहिजे। कुठली गोष्ट केली पाहिजे? चरित्र उच्चारलं पाहिजे, पण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे आजच्या कीर्तनकाराला बंधन असतं, आजच्या दिवशी कीर्तनकारांना हे गोकुळातलं चरित्र सांगायचं असतं। गोकुळातलं चरित्र सांगायचं, पण किती सांगायचं याचं बंधन दिलेलं नाही महाराज। सांगत असताना कीर्तनकाराला जेवढं सांगता येईल तेवढं त्याने सांगायचं, फक्त गोकुळातलं सांगावं। गोकुळातलंच काय सांगितलं पाहिजे महाराज? यात सुद्धा महत्त्वाचे भाग आहेत। भगवान कृष्ण परमात्माचं अवतार कार्य जर बघितलं तर 125 वर्षाचं अवतार कार्य आहे। त्या 125 वर्षापैकी भगवान कृष्ण परमात्मा 11.5 वर्ष गोकुळामध्ये राहिला होता, 13.5 वर्ष मथुरेमध्ये राहिला होता आणि त्यानंतर जी द्वारका निर्माण केली ते 100 वर्ष भगवान कृष्ण परमात्माने 100 वर्ष महत्त्वाचं सांगतो 100 वर्ष सुंदर पद्धतीने द्वारकेमध्ये राज्य केलं महाराज। ज्याला राज्य करायचं असेल ना त्यांनी द्वारकाधीशाच्या राज्याचा आदर्श घेतला पाहिजे। विठाला परमात्माचं केले देवे मथुरेचं का नाही चरित्र वर्णन करायचं? नाही महाराज, मथुरेतलं नाही। केले देवे द्वारकेतलं का नाही वर्णन करायचं? ते सुद्धा नाही। तर भगवान कृष्ण परमात्मानं ज्या लीला केल्या आहेत ना त्या फक्त गोकुळामधल्या लीलेचं वर्णन करावं। बघा, भगवान कृष्ण परमात्मा अवताराला येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात। देव अवताराला यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? देव कधी अवताराला येतो त्याच्यासाठी सुद्धा काही कारणं आहेत। संत आणि देव अवताराला येण्यापाठीमागचे वेगवेगळी कारणं असतात। देव जर अवताराला यायचं असेल तर धर्मशास्त्राने कारणं सांगितली की जर देवाला अवतार घ्यायचा असेल ना तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् त्रय कारणम अहम युगे युगे संभवामी। 3 कारणाने मी जन्माला येतो। कुठला आहे? पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी अहम युगे युगे। युगायुगामध्ये मी संभवतो। कशाचं? पहिलं कारण आहे जर साधूंना त्रास होत असेल तर मी जन्माला येणार। एवढंच नाही, धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि दुष्टाचं निर्धारण करण्यासाठी मी जन्माला येतो। भगवान कृष्ण परमात्मा कोटी जन्माला येण्यासाठी सुद्धा महाराज मनवंतर कालापर्यंत कृष्ण आणि अदिती यांना तपश्चर्या करावी लागली। त्यानंतर भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, मी तुमच्या पोटाला येईल, पुढच्या वर्षी पुढच्या जन्मामध्ये पोटाला येईल। त्यानंतर एवढं तपश्चर्या केल्यानंतर वासुदेव वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्माला यायचं ठरलं जातं। बघा माता भगिनींनो, तुम्ही ऐकता गोड पद्धतीने, जर चांगला मुलगा जन्माला यायचा असेल, मगाशीच मी सांगितलं एक सुंदर असं सुभाषित आहे बाबूराव महाराज डोंगरे महाराज सुभाषित गुरुवेर लक्ष्मणबाबा सांगत असतात की मुलगा चांगला जन्माला यायचा असेल तर काय काय असलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये त्या सुभाषितामध्ये सांगितलं की जर मुलगा दातृत्ववान जन्माला यायचा असेल तर कुणाचं पुण्य असावी लागते? मुलगा कृपण कुणा असेल तर कुणाची पुण्य असावी लागते? तर सुशीलो मातृपुण्येन, माता भगिनींनो ऐका इकडं, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दान्तव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। सुंदर असा सुभाषित आहे। यामध्ये जर मुलगा सुशील जन्माला यायचा असेल, सुशील ऐका माता भगिनींनो, जर मुलगा सुशील हुशार जन्माला यायचा असेल, सुशील म्हणजे संस्कारित मुलगा जन्माला यायचा असेल तर आईची पुण्याई असावी लागते। सुशीलो मातृपुण्येन, माहीत असेल तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज पोटी जन्माला येण्या अगोदर रुक्मिणी आई साहेब आहेत ना, रुक्मिणी आई साहेब पिंपळाला सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या आणि भगवान सिद्धेश्वराची त्यांनी प्रार्थना केली होती। त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताई आई साहेब जन्माला आले। याचं कारण काय असेल तर सुशील जर आई असेल ना तर मुलगा सुद्धा सुशील जन्माला येतो। विठाला पितृपुण्येन चतुरता, जर मुलगा चतुर हुशार जन्माला यायचा असेल तर बापाची पुण्य असावी लागते, बापाची।
आणि जर यदा कदाचित पोरगा उन्मत्त जन्माला आलेला असेल तर त्याच्या सुद्धा दुसरं सुभाषित मी सांगेल, मुलगा हुशार जन्माला यायचा असेल, मुलगा असेल मुलगी असेल, संतती चांगली जन्माला यायची असेल तर त्याच्यासाठी सुशील जन्माला यायचं असेल तर आईचं पुण्य असावं लागतं, हुशार जन्माला यायचं असेल तर वडिलाचं पुण्य असावं लागतं, दांतव्य जर यायचं असेल ना, दातृत्ववान मुलगा जन्माला यायचा असेल तर कुळाची पुण्य असावे लागते, आणि जर भाग्यवान मुलगा जन्माला यायचा असेल तर स्वतःचं पुण्य असावं लागतं. काही माणसं म्हणतात, महाराज अहो एकाच वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलो होतो, पण एक पोरगा मात्र एसीच्या रूम मध्ये बसलेला आहे आणि दुसरा मात्र जर्मलच्या हातामध्ये ताटामध्ये घेऊन भीक मागायला लागतो. कारण काय आहे महाराज? दारिद्र्य आहे ना, दरिद्र कपाळावरती लिहून आलेलं असतं, अदृष्ट आहे ना, अदृष्ट. म्हणजे जर एखादा भाग्यवान जन्माला यायचा असेल तर त्याच्या स्वतःची पुण्य असावी लागते. महाराज आणखी एक उलटा सुभाषित आहे याच्या उलटा, उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कृपनो वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. म्हणजे महाराज 4 दोष आहेत सांगितले याच्यामध्ये. प्रामुख्याने मुलगा जर चांगला जन्माला यायचा असेल तर सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. एखादा मुलगा जर दातृत्ववान जन्माला आला असेल तर समजून चालावं त्याच्या कुळानं पुण्य केलेले आहे, त्याच्यामुळे तो मुलगा कुलवान जन्माला आला असेल. एक गोष्ट आहे बघा, सांगत असताना गुरुवीर रामहरीबाबांच्या मुखातून ऐकलं, जर एखाद्यानं मागच्या जन्मामध्ये जर जमिनी दान दिले असेल, जमिनी दान दिले असतील, एखाद्या मागच्या जन्मामध्ये एखाद्यानं सोनं दान दिलं असेल तर त्याची कांती आहे ना, शरीर त्याला म्हणतो ना आपण सौंदर्य खूप सुंदर आलेलं असतं. सुवर्णदाने कांती सोजवळू. म्हणजे ज्याने मागच्या जन्मामध्ये सुवर्णदान केलं असेल ना त्याचं सुंदर पद्धतीचं सौंदर्य मिळतं महाराज. पण एक जण म्हटला, महाराज मी काळा कुळकुळीत कसं काय? तर त्याचं उत्तर देत असताना सांगितलं, मागच्या वेळेस तो जो दान करत होता ना त्यावेळेस त्याचं केलेलं मंदिराचं दान तो घेऊन जात होता, त्यामुळे या जन्मामध्ये तो काळा कुळकुळीत जन्माला आला. दातृत्ववान जन्माला आला असेल, एवढा सुंदर सप्ताह सुरू आता महाराज पुकारत होते, देणग्या सुद्धा पुकारत होते, छान पद्धतीने सगळ्यांनी देणग्या दिल्यात. पण एवढ्या सगळ्या ह्यातून जर मुलगा एखादा जर दान देत नसेल ना महाराज, त्याला मागू नका महाराज दान, त्याला महाराज मागू नका. त्याचा दोष नाही महाराज, त्याच्या कुळाचा दोष आहे, त्याच्या कुळाचा. याच्या अगोदर देखील त्याच्या कुळानं फक्त सप्त्यात येऊन झोडायचंच काम केले, त्यामुळे ते काय देणार नाही. विठाला नसेल तर त्याच्या कुळाचा दोष आहे. एखादा जर म्हणत असेल ना, रे घेऊन जा, समजून चालावं त्याचं कुळ आहे ना, कुळ खूप चांगल्या पद्धतीचं आहे, चांगल्या पद्धतीने देतो महाराज, पुढे जायचंय. सुशीलो मात्र पुण्यने पितृपुण्य चतुरता. तसं भगवान कृष्ण परमात्मा जन्माला यायचा आहे ना, त्यासाठी कृष्ण आणि आदिती यांनी खूप मोठ्या प्रमाणात मनवंतर कालापर्यंत तपश्चर्या केली होती. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतो मी जन्माला येणार आहे. येत असताना देव जर जन्माला यायचा असेल ना तर या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येणार आहे, ऋतू कोणता आहे, काळ कोणता आहे, तिथी कोणती आहे. भगवान कृष्ण परमात्मा भगवान राम परमात्मा या दोघांचे दोन्ही विरुद्ध टोक आहेत. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला तुरुंगामध्ये आणि रामाचा जन्म झाला कुठं? राजवाड्यामध्ये. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला मध्यरात्री 12 वाजता आणि भगवान राम परमात्म्याचा जन्म कधी झाला? बरोबर दुपारी कडक उन्हामध्ये सूर्यवंशी 12 वाजता महाराज. एवढंच नाही, भगवान कृष्ण परमात्मा एक बाणी होता, एक वचनी होता, एक पत्नी होता. पण कृष्ण परमात्मा अनेक बाणी अनेक पत्नी. एवढंच नाही, त्याचं गबाळच लय मोठं होतं. तपश्चर्या केल्यानंतर देव पोटाला येणार आहे. त्यात सुद्धा महत्वाची गोष्ट आहे, लग्न झाल्याबरोबरच लग्न होत असतानाच देवकी आणि वसुदेवाचं लग्न झाल्यानंतर भावाला खूप मोठा आनंद झालेला होता. आनंद झाल्यानंतर जो कंस आहे ना, कंस बहिणीचा मोठ्या थाटात लग्न लावून देत होता. पण लग्न लावत होत असतानाच एक आकाशवाणी होते आणि आकाशवाणी झाल्यानंतर सांगते, हिच्या पोटी येणारा जो मुलगा आहे ना तो तुझा वध करणार आहे. शेवटी मामा होता. अरे जर माझ्या जीवावरती कोणी बेतत असेल तर लोक कशाचाच विचार करत नाही. तसा कंस म्हटला तर हिच्या पोटी जन्माला येणार असेल ना तर लगेच हिला संपवून टाकतो. महाराज घेऊन या खड्ग मारावं या धावला. हात धरला वसुदेवाने हात धरला. रामहरी बाबा आणि सुदाम बाबा पण सांगायचे असा हात मारायला हे करत होता. पण वरून भगवान कृष्ण परमात्मा मार म्हटल्याबरोबर तो म्हणतो मारतो. हा म्हणत होता मार. पण त्यावेळेस रामहरी बाबा सांगायचे त्याच्या बगलामध्ये नट आणि बोल्ट लावलेलं होतं, म्हणजे फिट करून टाकलेले होते.
मार म्हटल्यानंतर नुसता मार म्हणायचा, पण त्याचा हात काय खाली येत नव्हता. महाराज त्यावेळेस लगेच आल्याबरोबर तो वासुदेव म्हणतो, अरे महिलांना मारणं खूप मोठं पाप आहे. जर हिच्या पोटी जन्माला आलेले जेवढे काही मुलं असतील ना, देईन मी पुत्र सत्य माझी वाणी, ठेवा बंदिकाने दूता सांगे. बंदीखानामध्ये ठेवलं जातं. बंदीखानामध्ये ठेवल्यानंतर पहिला मुलगा होतो, गोंडस मुलगा होतो. पाहिल्याबरोबर लगेच त्या कंसाला वाटतं, बघा एक गोष्ट आहे, कितीही दरोडेखोर असेल आणि त्याने जर लहान बाळाला जर पाहिलं ना, लहान बाळाला, तर त्याचं सुद्धा मन द्रवीभूत झाल्याशिवाय राहत नाही महाराज. तसा तो कंस होता. त्याने लहान बाळाला पाहिल्याबरोबर अत्यंत त्याला समाधान वाटलं. नको नको ह्याला मारायचं नको. पण एक आहे बघा माता भगिनींनो, लहान लेकरू असलं ना, त्या माता भगिनींना त्याला सजवायची सुद्धा छंद असला पाहिजे महाराज. छंद काही काही माता भगिनींना छंदच नाही महाराज. त्या पोराच्या नाकामधून सगळं शिंबूड वगळते, तोंडावरती माशाचा घोष आहे महाराज. अशा पद्धतीने नाही ठेवायचं महाराज. सुंदर पोराला सुंदर पद्धतीनेच ठेवलं पाहिजे. माता भगिनींना सुद्धा ठेवायचा छंद असला पाहिजे. तसं ते मुलगा जन्माला आल्याबरोबर पाहिल्याबरोबर म्हटलं ह्याला मारायचं नाही. तेवढ्यात लगेच पुण्य सारावया भेटे देव ऋषी. नारद मुनी त्या ठिकाणी येतात, म्हणतात याच्या हातातून जर पाप झालं नाही तर भगवान कृष्ण परमात्मा अवतार घेणार नाही. लगेच सांगितलं जातं, अरे हा आठवा आहे, आठवा मला आठवा मारणार आहे, याला कशाला मारू. भगवान म्हणतात, हे बघा ते भगवान कृष्ण परमात्माचं गणित आहे. नारद मुनी म्हणतात तुला कळणार नाही. हा आठवा जर या पोरांचा विचार केला, 1 2 3 4 5 6 7 आणि हे बाबा 8 नंबरला होतात. जर इकडून इकडं मोजलं तर हे 8 नंबरला होतात आणि इथून तिकडं मोजलं तर तो बाळ 8 नंबरला होतो. भगवान परमात्मा 8वा जन्माला येणार आहे. पहिला सुद्धा 8वा असू शकतो. त्याला ठेवू नको म्हटले, लगेच त्यांनी धरलं, गर 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 फिरवलं, दगडावरती आपटलं. 6ही मारीत दुराचाची 6 मारले महाराज. 7वा जो गर्भ आहे तो योग माया काढून नेते आणि रोहिणी उदरी नेऊन घातला. नकळी देवाला कुणा होईना. महाराज रोहिणीच्या उदरामध्ये घातला. इथं बलराम दादा मात्र त्याचं लालन पालन सगळं सुरू असतं. 8वा अवतार होणार आहे. 8वा अवतार होणार म्हटल्याबरोबर आणखी त्याने जो कंस आहे ना, त्याने बंद खाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सैनिक वाढवलेलं असतं. अरे जन्माला आल्याबरोबर मला लगेच सांगा, मी त्याला 1 मिनिटामध्ये घेऊन जाणार आहे. महाराज भगवान कृष्ण परमात्मा त्या जेल बंदी खाण्यामध्ये प्रगट होत असताना किती वर्षाचे प्रगट होतात? 8 वर्षाचे प्रगट होतात. 8 वर्षाचे. 8 वर्षाचे झाल्याबरोबर लगेच बोलायला सुरुवात करतात. गुरुवारी लक्ष्मी बाबा सांगत असतात, पोराला विचारत असतात, तर तू जन्माला आल्याबरोबर बोलला होता का? जन्माला आल्यावर बोलली होती का ताई? नाही. अरे तेव्हा कृष्ण परमात्मा तो बोलत होता. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा आहे, तो बोलत होता. बोलल्याबरोबर देवकी म्हणते, अरे कृष्णा मला वात्सल्य पाहिजे, वात्सल्य. आणि वात्सल्य जर पाहिजे असेल तो 8 वर्षाचा जन्माला आला तो लोक माझा मुलगा आहे कोणी म्हणणार नाही. भगवान परमात्मा लगेच लहान होतो. लहान झाल्यानंतर सांगितलं जातं, अरे मी इथं राहणार आहे, तुला धोका आहे. लगेच सांगितलं जातं, काळजी करू नका. काय करा? स्वतः भगवान कृष्ण परमात्मा वसुदेवाला सांगतो, मला इथं ठेवू नका. लागल्याबरोबर म्हणतो की वसुदेवा, ओ देवकी माता आणि वसुदेव पिताजी, तुम्ही मला इथं ठेवू नका. लगेच टोपलीमध्ये ठेवा आणि मला नंदाच्या घराला घेऊन जा. त्यावेळेस वसुदेव म्हणतो, अरे पायामध्ये बेड्या आहेत, काळजी करू नका. म्हणती असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. आणि पायामधल्या ज्या बेड्या आहेत ना, पायीची बंधने गळती महाराज. पायातले बंधनं सुद्धा गळून जातात. वसुदेव असा टोपलीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला ठेवतो आणि घेऊन निघतो. महत्वाचा भाव आहे, मला इथं एक महत्वाचा भाव अत्यंत सांगावा लागेल. बघा, कदाचित आईचं जे प्रेम आहे ना ते सगळ्यांना कळतं, आईचं प्रेम. पण बापाचं प्रेम बहुतांश वेळा कळत नाही. बापाचं प्रेम, पण बापाचं प्रेम हे मुलीवरती आणि मुलावरती किती असतं हे दुसरं सांगायची गरज नाही. एक उदाहरण देत असताना दिलं जातं, बाप हा वटवृक्ष असतो. वटवृक्ष कळतंय ना? बाप हा वटवृक्ष असतो. जोपर्यंत वटवृक्षाच्या सावलीमध्ये तुम्ही आम्ही असतो ना, तर पावसाची भीती नसते महाराज. एवढंच नाही, वाऱ्याची सुद्धा भीती नसते, तापाची सुद्धा भीती नसते. आता 42 टेम्परेचर आहे महाराज. 42 टेम्परेचर, 45 टेम्परेचर. तुम्ही वडाच्या झाडाखाली बसा, एखाद्या छत्रेत छाई खाली बसा, तुम्हाला ऊन लागणार नाही. पण एक महत्वाचा भाव आहे, आपल्या लेकरांना ऊन लागू नये म्हणून बाप आयुष्यभर वटवृक्षाप्रमाणे स्वतः उन्हामध्ये तळपत असतो. त्या तळपत असलेल्या बापाचं तळपणं लोकांना दिसत नाही, पण ते दिसलं पाहिजे. विठाला
जातं गेल्याबरोबर पुढं जी हे आहे ना यमुना माता धो 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 वाहत असते. पूर आलेला असतो. पूर आला अचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. पूर चाललेला असतो. भगवान कृष्ण परमात्मा आतमध्ये गेल्याबरोबर पूर वाढायला लागतो. पूर वाढत 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 कुठपर्यंत येतो त्याची कारणं वेगवेगळी आहेत. मला सांगायला आता वेळ नाही. भगवान कृष्ण परमात्मा पहिल्यांदा येत असताना त्याचं दर्शन मला होणार आहे. या आनंदामध्ये यमुना मातेला ऊर मिळालेली असते आणि ती यमुना माता वाढत 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 नाकातोंडापर्यंत जाते. पण त्यावेळेस विचार करायला लागतो भगवान कृष्ण परमात्मा, हे तू जर अशी वाढायला लागली असेल ना तर आता माझ्या बापाचा जीव गेल्याशिवाय राहणार आहे. लोक म्हणतील जन्माला आल्याबरोबर बापाचा जीव घेतला त्याच्यामुळे ती गोष्ट होऊ देणार नाही. लगेच अंगुष्ठ लावला जातो. अंगुष्ठ का लावला याची देखील कारण आहेत. महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्यामध्ये काय आहे? गंगा आहे. गंगा महाराज, गंगा आणि यमुनेची भेट झाल्याबरोबर गंगा आणि यमुना शांत होतात. त्याचं कारण काय आहे? कारण खूप मोठे आहेत. पण आता तिकडचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. त्यांनी इशारा करून सांगितलंय, महाराज उरका, आता उरका, पुढेही बहुत करणे आहे. पुढे बहुत करणे आहे महाराज, आता उरका उरका म्हटलं जातं. तसं अंगठा लावत असताना का लावला याची कारण आहेत. बघा भगवान कृष्ण परमात्म्याची यमुना आहे ना, यमुना ही एक पत्नी सुद्धा आहे. पत्नीचं सुद्धा नातं आहे. आणि जर भगवान कृष्ण परमात्म्याची यमुना ही पत्नी असेल ना तर एखादा मालक अनेक दिवसानंतर बाहेर गेलेला असेल आणि तो जर घरी आल्यानंतर आपल्या घरी येण्यापेक्षा जर दुसरीकडे निघून जात असेल तर कुठल्या बायकोला आवडणार आहे? ते आवडणार आहे का? अनेक दिवसानंतर तो बाहेर गावाला गेला होता आणि तो आला आणि आल्याबरोबर तो दुसरीकडे चालला असेल तर आवडणार आहे का? ही गोष्ट नाही आवडणार महाराज. तिच्या ज्या उर्मी होत्या ना ती अशी खवळली होती. यमुना खवळली होती. का? तर माझा मालक एवढ्या वर्षानंतर यायला लागलाय आणि आल्यानंतर लगेच कुठं जाणार आहे? गोकुळाला निघून जाणार आहे. त्याच्यामुळे ती म्हटली मी तुला जाऊ देणार नाही. महाराज हट्ट धरून बसल्या ना बायका तर काहीच होत नाही. पण भगवान कृष्ण परमात्म्याला माहित असतं एखादी जर बायको लई भांडणं झाली नवरा बायकोचे आणि लई भांडणं जरी झाले तेवढ्या जर त्याची मैत्रीण आली का, माता भगिनीची मैत्रीण आली का, लगे भांडणं थंड होतात आणि ती म्हणते जाऊ दे रोजच मिळून त्याला कोण, आमचं रोजच चालू बोलले बस चहा वगैरे घेऊ. हे जसं उदाहरण आहे ना तसं भगवान कृष्ण परमात्म्याला माहित होतं यमुना ही आता रागावलेली आहे. पण यमुनेला जर शांत करायचं असेल तर आपल्या अंगठ्यामधली जी गंगा आहे ना ती तिच्या जवळ सोडली की 1 मिनिटात मैत्री शांत होतील आणि आपल्याला रस्ता देतील. महाराज आणखी अनेक मला कारण सांगेल, मला सांगायला वेळ नाही. भगवान परमात्मा पुढे जातात. गेल्याबरोबर त्या ठिकाणी गोकुळामध्ये जातात. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला यशोदा मातेपाशी ठेवलं जातं. म्हणजे सांगत असताना भारी बाबा सांगायचे हिरा ठेवला जातो आणि गारगोटी उचलली जाते. डोक्यावरी मायाला ठेवलं जातं. परत महागारी येत असताना लगेच मागेला रस्ता दिला जातो. आल्याबरोबर बंदीखान्यामध्ये येते. आल्याबरोबर ती माया मोठ्यानं रडायला सुरुवात केली. रडे माया करी अकांत नामा उठले दूध उठल्याबरोबर कंसाला वाणी दिली जाते. बघा बघा जन्माला आलेली मुलगी. कंस येतो तो म्हणतो मुलगा जन्माला आलेला होता, मुलगी कस काय आली? गर 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 फिरवतो. फिरवल्याबरोबर मारत असताना हातातून सटकते आणि आकाशाची वाणी होते सांगत असताना हे कंसा अरे मला काय मारतोस? तुला मारणारा जो आहे ना माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कुठं आहे तो? गोकुळामध्ये आहे. तुझं लागी वधी उपजला माझे आधी. त्यावेळेस पासून कंस मात्र दात धरतो. काय करावं मारलं पाहिजे. पण एकीकडे भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्याबरोबर तिथं मात्र ज्यावेळेस कृष्ण परमात्माचा जन्म होतो सगळ्या जणांना आनंद होतो. सोयीनीची लगबग झाली. गोकुळामध्ये सगळ्यांना आनंद होतो. एकमेकाला ताटी सुंट वडे वाटतात आणि सुंट वडे वाटल्यानंतर तो काय आनंद आहे महाराज. गवळण सांगे गवळणीला गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला म्हणून हाती सोयीनीची लगबग झाली. दासी जणी
हेल घाले सगळ्या जणी ओरडून सांगायला लागतात गोकुळामध्ये कृष्णलाला भयो जन्माला आलेला आहे, कृष्ण जन्माला आलेला आहे. सगळ्यांना आनंद होतो. आनंदाच्या भरामध्ये नाचायला लागतात. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे मोठमोठ्याने नाचत असतात. आनंदाने पुढं निकळत असताना भगवान कृष्ण परमात्मा वाढायला लागतो. वाढत असताना भगवान परमात्माच्या ज्या लीला आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सुरुवातीला पहिल्या भवानीचा गिराईक येतो. कोण येतं पहिल्या भवानीचा गिराईक? आल्याबरोबर पहिल्यांदा मामळ भट येतो है ना. मामळ भटा दिले पिढे दान सोशिनी पुतना विष पाचिता सन कळी बांधिता उमळीले विमळा अर्जुन है ना. बक्षुणी मृतिका दाविले 14 भुवने. एवढंच नाही तर काग बग रिता माळिले बालपणी अवघी दैत्य खाणी उडवली. मला सांगायला जास्त वेळ नाही सध्या. महाराज येत असताना प्रत्येक जणांनी पुतना राक्षसी आली होती. पुतना राक्षसी तिने आल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याला विष पाजून मारायचा प्रयत्न केला. तिचा सुद्धा उद्धार केला. महाराज सगळेजण मारल्यानंतर कंस म्हटला मी भवानीचं गिराईक पाठवलं होतं, नंतर दुसरं पाठवलं होतं. प्रत्येक जणाला मारलं जातं. असं आहे तरी कृष्णाकडे काय? भगवान कृष्ण परमात्मा खेळत असताना अनेक खेळ खेळायला लागतो. एवढंच नाही भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असताना खोड्या करतो. किती खोड्या करतो, अनेक खोड्या करतो. महाराज रामहरी बाबा सांगत असताना एक उदाहरण सांगायचे. भगवान कृष्ण परमात्म्याने आता जसे 12 वाजलेत ना हातामध्ये ड्युटा घेतला. ड्युटी घेतल्यानंतर गावातून चाललेले असतात. गावातून जात असताना तिकडे गवळणी होत्या. त्या गवळणीनं वाटलं आता हे गवळ्याचं पोर आहे म्हटलं, नन्नाचं पोर आहे, लई विचित्र आहे, हे आपल्या घराला आग लावल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यात ती गवळण आहे ना समोरून हे पोरग येत असताना असा ड्युटा घेतलेला असता ड्युटी आणि हे तिथून हटकून तिच्याकडेच गेलं. महाराज तिच्या मनामध्ये वाटलं होतं भगवान कृष्ण परमात्मा मन कवडा त्याला जर म्हटलं ना आपण की तू माझ्याकडे येऊ नको, तो आल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून भगवान परमात्म्याला मनाची भाषा कळते. माणसाने देवाला प्राप्त करायचं असेल ना तर मन शुद्ध करून मनाने त्याला आवडलं पाहिजे. विठाला दुपारची 12 वाजलेले कडक असं ऊन पडलेलं आहे. ती गवळण म्हणाला ते कृष्णा माझ्या घराकडे येऊ नको, कृष्णा माझ्या घराकडे येऊ नको असं म्हणत असताना भगवान परमात्म्याला राग येतो आणि आल्यानंतर रागाच्या भरामध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात हे अरे तुला थोबाडीतच देईल मीपणा सहन होत नाही महाराज. मीपणा आला का की परमार्थ बुडाला, मीपणा आला की परमार्थ बुडाला. महाराज भगवान परमात्म्याला सगळं सहन करीन तुमचे अपराध, पण मीपणा सहन करत नाही. माझं घर म्हटले माझं घर, त्याला माझं घर म्हणतो का महाराज? तसं पाहिलं तर उसना आणलेले महाराज आहे. देह हा उसना पुढे जायचंय महाराज. भगवान परमात्म्याने खोड्या केल्या, घरामध्ये खोड्या केल्या. एवढंच काय बाहेर देखील खोड्या केल्या. किती खोड्या केल्या. शेवटी वैतागली यशोदा माता वैतागल्यानंतर म्हणायला लागली हे कृष्णा आता तुम्ही घरामध्ये राहायच्या लायकीचे राहिले नाही. आता तुम्ही काय करा मस्तपैकी गाया घ्या आणि वनामध्ये निघून जा. सांगत असताना म्हणते ना तुम्ही अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. म्हणजे लगेच सांगितलं आता हे सगळे गाया वगैरे सोडा तुम्ही सगळेजण घेऊन जावा. कृष्ण परमात्मा लगेच ऑर्डर देतो सगळ्या गोपाळाला अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आल्याबरोबर मात्र सगळे गोपाळ येतात. आल्याबरोबर खेळायला अगोदर सुरुवात करतात. कुठले खेळ करतात 2-3 खेळ खेळू आणि लगेच आपल्या सेवेला पूर्ण राहून देऊ. महाराज खेळ खेळायला सुरुवात होतं. कुठले खेळ खेळतात? आंधळ्या तोबा खेळतात, विटी दांडू खेळतात. एवढंच नाही तर भोवरा खेळतात, सुरपारुंबा केले जाते. अनेक खेळ आहेत. खेळू लागला सुरकवडी माझी गोंधळी हरवली, 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 खेळू लागला सुरकवडी माझी गोंधळी हरवली, खेळू लागला सुरकवडी माझी गोंधळी हरवली, माझी गोंधळी हरवली. ए हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गा, 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 घुमरी वाजे गा, घुमरी वाजे गा, हा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा पोरा हा मामा पोरा
गोपाळ जे आहेत ना खेळ खेळले महाराज. पूर्वीच्या काळातले खेळ वेगळे होते. आताच्या ह्या पोराच्या हातात मोबाईलमध्ये लुडू काय खेळायला ते लुडू हा याच्याशिवाय दुसरं काय खेळत नाहीत. पूर्वीचे मैदानी खेळ होते महाराज. खूप मोठ्या प्रमाणात गोपाळ खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर म्हटले हे बघ का ना आता लय मोठे खेळ होत आता काय झालंय खांदी भार पोटी भूक काय खेळ आहे याचे सुख. मग आता काय करा भगवान कृष्ण परमात्मा ऑर्डर देतात. कुठले ऑर्डर देतात झाली आता वेळ आणा शिगुऱ्या. लगेच शिगुऱ्या आणल्या जातात. सगळ्यांच्या शिगुऱ्या एकत्रित केल्या जातात. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतो माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाई चोरून या माये नवनेता नव्हे. भगवान कृष्ण परमात्माला तुकाराम महाराजांसारखे गोपाळ म्हणतात. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही हरी नका करू दुरी मज पाया वेगळे. मला परत पाठवू नका माझ्या घरामध्ये कोणी नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा अशी शिदुरी घेतो एकत्रित काला करतो. काला केल्यानंतर हातावरती ठेवतो. हातावरती ठेवल्यानंतर सगळे कोशिंबीर वगैरे सगळं लोणचं वगैरे सगळं ठेवलेलं असतं आणि ते ठेवल्यानंतर मात्र वाटायला प्रयत्न करतो. वाटत असताना एक सुंदर असं सुभात आहे. विव्रत वेणुम जत्रपटे शृंग वेदपक्षे पाणू पाणू मशल करून तत्फलानिगुणेशो तिष्ठन मध्ये सुपर हास नर्विस्वये स्वर्गीय लोके विशद्दी यज्ञ भगवाल गेले पुंडली भगवान कृष्ण परमात्म्याने कशा पद्धतीने काला वाटला याचं देखील वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने काला वाटायला लागतो. हाताने काला वाटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी काल्याची असे देवजळी वैकुंठामधले देव आहेत त्यांना सुद्धा वाटतं हा काला आपल्याला मिळाला पाहिजे. जो काला आज तुम्ही आम्ही करतो ना हे त्याचं प्रतीक आहे. शिव शिव ऐक्याचं प्रतीक म्हणजे काला आहे. महाराज पुढे जायचंय. कालाचे असे देवजळी झाले स्वर्गीय अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा अमर इच्छिताती लोका म्हणजे अमर इच्छिताती देवा म्हणजे देव सुद्धा इच्छितात आता आम्हाला मिळालं पाहिजे. पण त्यावेळेस रामारी बाबा सांगायचे त्या ढवावरती कुणी हात धुवायला जायचं नाही. सगळ्यांनी काला खाल्ल्यानंतर ते हात कुठं धुवायचे अरे कृष्णा हात कुठं धुवायचे ते म्हटले त्या धुवावर जाऊ नका हाडळ आली म्हणजे मोठी हाडळ तिकडे जाऊ नका. मग काय करायचंय म्हणजे पाणी पात्र दिगंबरा हस्त करा साजरे आपापल्या तिरीला हात पुसा. आणि सगळे जणांनी पुसले. भगवान कृष्ण परमात्मा म्हणायला लागले की हे सगळे जे देव आहेत ना यांनी यज्ञ यागादी कर्म केलं स्वर्गात गेले पण माझी प्राप्तीचा विचार केला नाही त्यामुळे यांना काला मिळू देणार नाही महाराज. मग आल्यानंतर भगवान परमात्म्याला गोपाळ म्हणाले अरे त्यांना आपल्याला वाकुल्या दाखवायच्यात. वाकुल्या कशा पद्धतीने वाकुल्या दाखवायच्या. बंकट स्वामी महाराजांची वारकऱ्यांची परंपरा आहे. फडाची परंपरा आहे. वाकुल्याची परंपरा आहे. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊलीचं भजन घेऊ वाकुल्या दाखवू दही हांडी 2 मिनिटात कीर्तन संपवेल. ज्ञानेश्वर माऊली कृष्ण परमात्मा वाटी आपुलिया निज हस्ते स्वतःच्या भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने काला वाटायला लागला. वाटत असताना ते गोपाळ म्हणायला लागले ते देव यायला लागले बघ देव आपल्याकडं. त्यावेळेस मात्र त्या देवाला वाकुल्या दाखवत असताना कशा पद्धतीने वाकुल्या दाखवल्या सर्वजण हात वर करा. 2 मिनिटांमध्ये आपण वाकुल्या जाऊ. विठाल 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 भगवान कृष्ण परमात्मा म्हटला हे देवांनो तुम्ही येऊ नका तुमच्याकडे कुलूप लावलेले कुलूप इकडं. तरी गोपाळ पुन्हा या लागले. आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा माकड करायला लागला. त्यावेळेस देव पुन्हा या लागले. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात तुम्ही पुढे निघून जा येऊ नका इकडे जा. पुन्हा भगवान परमात्म्याला देव म्हणायला लागले आणि मी येणार आहे त्यावेळेस देव म्हटलं तुम्हाला काही देणार नाही घ्या अंगठा घ्या अंगठा येऊ देणार नाही. विठाल 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 पुन्हा भगवान परमात्म्याला देव आणखी या लागले. देव या लागल्यानंतर देव म्हणायला लागले आता तुम्हाला येणार नाही. टोप्या उपरणे मदर जावा निघून जा म्हटलं तुम्ही. विठाल 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 पुंडली गवर्धन
देवाचा जर काला मिळवायचा असेल तर गोपाळच व्हावं लागेल. देव झाल्यानंतर काला मिळवता येत नाही. म्हणून हे वाकुल्या जर दाखवल्या ना, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला आम्ही देणार नाही, अशा पद्धतीने वाकुल्या सगळ्या गोपाळांनी दाखवल्या. आणि दाखवल्यानंतर मात्र काल्याचा खूप मोठा प्रसंग झाला. त्याच पद्धतीने आता स्वयंपाक झालाय पुढं, तो स्वयंपाक तुमची वाट बघतोय. त्यामुळे त्या स्वयंपाकामध्ये आणि तुमच्यामध्ये मी आता जास्त काय वेळ घेणार नाही. त्यामुळे झालेली चिंतनाची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी, नरसिंह भगवंताच्या चरणी, सावता महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. चाल आता मगाशीच झाली, त्याच्यामुळे आता काल्याचा अभंग घेऊ आणि सोडून देऊ. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लांबवे दुरी होतो तुझाची देवरी, आवातीच्या धारा घरी डोईच्या कंपरा. का म्हणे हाती टोकाने धरून एका वारे डोईकडे पसारून कंठी धरला कृष्ण म्हणे अवघात प्रकाश. गुरु तुकाराम महाराज, राम भक्त